देव्हारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज प्रत्यक्ष पत्रिका वाचन या कार्यशाळेत आपण पत्रिका ही कुठल्याही व्यक्तीच्या जन्मवेळी आकाशमंडलात उदित नक्षत्र, राशी आणि ग्रहांच्या स्थितीचे सचित्र असे वर्णन करीत असते. ही ग्रहस्थिती व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करत असते. मूळ कुंडलीतील ग्रहस्थानी व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या दशा, महादशा, गोचरीने परिणाम करणारे ग्रह या सर्वांचा एकत्रित विचार करून आयुष्यातील घटनांचा आपण मागोवा घेत असतो. याविषयीचे विवेचन आज सर आपल्याला या क्लासमध्ये सांगणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या क्लासला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये तुम्ही आता स्वागत केले त्याबद्दल पहिलं तुमचं स्वागत. चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, कुबल मॅडमचं स्वागत आहे, हळदणकर मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, इत्यादी सर्व आदरणीय सन्माननीय व्यक्तींचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय नवीन आहे, नवीन पत्रिका आहे. त्यामध्ये नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, सगळी कारकत्व आपल्याला पाहायची आहेत. तर यश अपयश हे कसं असतं जीवनामध्ये ह्याचा पूर्णपणे आराखडा जो आहे तो आपण पत्रिकेच्या ह्याच्यातून मांडणार आहोत. तर मी कुबल मॅडमना विनंती करेन की तुम्ही पत्रिकेची तारीख आणि ते हे लावावं, म्हणजे इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित सगळ्यांना सांगता येतील. लावली आहे सर तारीख 7 सप्टेंबर 1982. सकाळी 6:23 जन्म आहे. जातक स्त्री आहे आणि हुबळी कर्नाटकचा जन्म. सगळ्यांनी लिहून घेतलं का बघा जरा. घेतात. व्यवस्थित सगळ्यांनी लिहून घ्या. तारीख मॅडम आहे लवका कुंडली. हा, कुंडली लावा, हरकत नाही. हो मॅडम. थँक्यू सर. बघा दिसते का? लावली आहे सिंह लग्नाची. बघा कुंडली दिसते का सगळ्यांना? बोला कोणीतरी. कुंडली दिसते का? हा. हो सर, दिसते कुंडली. दिसते हो मॅडम. सर, दिसती कुंडली, दिसती मॅडम. हा हा, ठीक आहे, थँक्यू. बरं. आता ही कुंडली आपल्याला वाचायची आहे. याच्यामध्ये कितीतरी चांगले चांगले योग जे आहेत आणि हे जातक जे आहे ते जन्माला कधी आलेलं आहे 82 साली. पण जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये असा एक नियम आहे की सूर्य हा ज्या वेळेला लग्नस्थानी असेल आणि तो कोणाच्याही दृष्टीने दूषित झाला नसेल किंवा तो एखाद्या योगामध्ये असेल चांगल्यापैकी, तर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा लौकिक हा निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये अतिशय चांगल्यापैकी त्याला पाहावयास मिळतो. तसं ही पत्रिका जी आहे लग्नेश लग्नात आहे, कळलं का? आता सिंहलग्न आहे, हे स्वयं राजाचं लग्न आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये आपण जर बघितलं तर त्रिकोणामध्ये चंद्र आहे, केतू आहे आणि लग्नस्थानामध्ये ते पण एक प्रकारचं त्रिकोण आहे की त्या ठिकाणी शुक्र आणि रवीची युती आहे. आता ही युती जी आहे ती अतिशय चांगली म्हटलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या जातकाच्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर वडिलोपार्जित अतिशय चांगल्यापैकी यश मिळवून एक कुटुंबामध्ये जन्माला आलेली आहे. ही व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये जसं की कर्नाटक राज्यामध्ये आमदार आहे आणि पूर्णपणे कुटुंब जे आहे ते कुटुंब पहिल्यापासून राजकारणाशी संबंधित आहे. वडिलोपार्जित, वडील वगैरे सर्व काही. त्या ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अशा जातकाच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या कशा स्वरूपाने त्याला मिळाल्यात. आपण केंद्र आणि त्रिकोणाचा विचार केला
एक तर चंद्र जो आहे तो तस्करांशमध्ये आहे, तर तुम्ही सांगालच म्हणा, त्यात काही हे नाही आहे. अधिकतम त्या ठिकाणी जो चतुर्थेश आहे तो गुरुयुक्त आहे आणि दशमेश जो आहे तो रवियुक्त आहे. म्हणजे कधी कधी ही जी युती असते ती युती जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच चांगली कलाटणी देणारी असते. आणि अशा वेळेला जातक जे आहे ते उच्च कुळामध्ये जन्माला येऊन अतिशय सुखाने आनंदाने वास्तव्य करीत आहे, जगत आहे. तर त्याला कारणं काय आहेत? जातक विवाहित आहे ते तसे काही प्रश्न नाही आहेत. मारकस्थानामध्ये बुध आहे, शनी आहे. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर जातकाला अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मिथुनेचा राहू आहे, केतू धनुराशीत मिथुनेचा राहू आहे, केतू धनुराशीत आहे. तसा हा त्रिकोण जो आहे तो आपण पाहिला तर त्या त्रिकोणामध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची पत्रिका वाचतो त्याला कुठला संदर्भ घ्यायचा असो, तर मी सांगितलं तुम्हाला चतुर्थेश आणि दशमेश. दशमेश हा ज्या वेळेला रवियुक्त आहे तर तिथे आपण जर बघितलं तर जातकाच्या जीवनामध्ये जे त्याची हौस आहे तो शुक्र आहे, तेजस्वी आहे आणि तेजस्वी ग्रहासोबत आहे. आणि त्या ह्याच्यातून जातक अतिशय चांगलं जीवन जगत आहे. तर त्याला कोणते योग आहेत हे आपल्याला पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. निश्चित गोचरीच्या ग्रहांवरती जातकाच्या जीवनामध्ये काही गोष्टी येतात आणि त्यावेळेला जातकाला काही दुःख निर्माण होतात. असा हा जातक समृद्धी आहे. जातकाला सगळ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत नशिबाने जन्मापासूनच. पंचमात केतू असल्यामुळे जो पंचमाधिपती जो आहे गुरु तो तूळ राशीत म्हणजे स्त्री राशीमध्ये आहे. तर जातकाला पुरुष संतती नाही, इथे स्त्री संततीच आहे. सप्तमेश शनी आहे, तर विवाह अतिशय चांगल्यापैकी आहे. आणि ती व्यक्ती जी आहे तर सप्तमेश बुधयुक्त आहे आणि अतिशय हुशार व्यक्तीशी याचा जीवनसाथी आहे. त्यातून ते क्षेत्र जे आहे ते व्यवसायाचं आहे. म्हणजे त्या जातकाचे जे पती आहेत ते व्यावसायिक आहेत, अतिशय नामवंत कंपनी आहे ज्याला इंटरनॅशनल मान्यता आहे आणि ज्याला IT म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये त्यांचा कारोबार आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तांत्रिकदृष्ट्या जो आहे. तर अशा वेळेला त्या जातकाच्या जीवनात या सगळ्या गोष्टी कशा तऱ्हेने चांगल्या मिळाल्या ती एक उजवी बाजू निश्चितच चांगली आहे. आता आपला हा जो विषय आहे हा विषय तुमच्यासाठी आहे. समजायचं की तुम्हीच हा फलादेश द्यायचा आहे आणि तो कशामुळे मिळाला, काय झालं, येणाऱ्या अडचणी कशा असतील, येणारी दुःख काय असतील, येतील का दुःख किंवा येणार नाहीत, आली तर कुठल्या स्वरूपाची येतील. याच्यामध्ये कृपया कोणीही पंचपक्षीचा वापर करू नये, अष्टकवर्गाचा वापर केला तर हरकत नाही. आता पंचपक्षी हा विषय आपला समाप्त झालेला आहे, तर काय तिथे उगाच हे करू नये. नवमांश सूक्ष्मांश निश्चितच उल्लेख करावा आणि तो आवश्यक आहे प्रत्येक पत्रिकेमध्ये. कुबल मॅडम जसं सर्वतोभद्र चक्राचा विषय घेतात तर त्यांच्याकडे कुंडली असते ताबडतोब, तर तुम्हीसुद्धा सांगायला हरकत नाही. आपलं ज्ञान शिकण्याचा हा वर्ग आहे. कुठेही जाऊन महागड्या क्लासला फसू नका. बाजारामध्ये संपूर्णपणे बनवाबनवी चालू आहे, कृपया लक्ष ठेवावं. त्या ह्याच्यामध्ये त्या जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या काही घडामोडी आहेत त्या तुम्ही आता सांगायच्या आहेत. जसं सांगितलं तुम्हाला, जसं की ह्या ह्याच्यामध्ये 3 केंद्रस्थानं जी आहेत, लग्न, चतुर्थ आणि दशम, ही महत्त्वाची स्थाने आहेत. आणि ती स्थाने त्यांचे अधिपती हे अतिशय योग्य स्वरूपात असून चांगल्या ठिकाणी आहेत, चांगल्या ग्रहासोबत आहेत, चांगल्या राशीमध्ये आहेत.
तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टीचा जो फलादेश आहे तो कसा करायचा हे आता तुम्ही तुमच्या पद्धतीने, काही घाबरायचं नाही, शेवटी वर्ग तुमच्यासाठीच आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्याला प्राधान्य द्यायचं आणि चांगल्यापैकी फलादेश कसा करता येईल हे तुम्ही सुचवायचं. तर कोणाला जर बोलायचं असेल तर अवश्य बोला. महादशेचा उपयोग करा. महादशासुद्धा त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो, महादशा जातकाच्या ह्याच्यामध्ये अश्विनी नक्षत्र असल्यामुळे त्या ठिकाणी केतूची महादशा 1987 होती आणि केतूची दशा जी आहे ती छोटी असते. आणि त्याच्यानंतर शुक्राची दशा 2007 होती. त्यानंतर सूर्याची दशा 2013 होती आणि 2023 चंद्राची दशा आता संपलेली आहे. आणि आता मंगळाच्या दशेमध्ये जातक प्रवास करीत आहे 2030. आता हे दशा आहे, त्याच्यानंतर राहूची दशा लागणार आहे 2030 नंतर. आता तुम्ही याचा जो काही फलादेश आहे तो तुमच्या अंदाजाने, कोणीही अशी काही मनामध्ये भीती बाळगू नका. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याचं विवेचन करू शकता. तर कोणाला काही सांगायचं असेल तर बोला, काय हरकत नाही. विचारा. काही हे जमत नसेल तर प्रश्न करा आणि इथूनच तुम्हाला मार्गदर्शन मिळेल, आपल्या वर्गातूनच. चुकलं तरी हरकत नाही. आपला विषय जो आहे तो कुंडलीचं वाचन कसं करावं. आता समजायचं की तुम्हीच साधक आहात आणि तुमच्यासमोर जातक आलेला आहे. सर, हा बोला. हा नमस्कार. आता नमस्कार. गोचरीचा आपण जर विचार केला तर रवीवरून आता गोचरीचा केतूचं भ्रमण शुक्रावरून पण जाणार. हो, मग आता ह्याचे आता इफेक्ट सध्या हो हा बरोबर आहे. आता त्याचा इफेक्ट जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी तुम्ही स्पष्ट लग्न बघा, हा कळलं का. हम्म आता स्पष्ट लग्न 21 अंशाचं आहे हो आणि केतू कन्या राशीतून सिंह राशीत आलेला आहे. सिंह राशीत आलाय. आता पहिल्यांदा लग्न आणि त्याच्यामध्ये बसलेला ग्रह 20 अंशाचा रवी, हम्म म्हणजे पहिला 20 अंश येईल का पहिला 21 अंश येईल, तर पहिला 21 अंश येईल. 21 येणार आधी, हा, कारण का केतू हा मागे मागे येतो. मागे येणार म्हणून, हम्म बरोबर आहे. त्याच्यानंतर शुक्र जो आहे तो 5 अंशाचा 5 आहे, तो सगळ्यात शेवटी आहे. शेवटी आहे, बरोबर. हम्म मग अशा वेळेला तुम्हाला पत्रिकेचा तुम्ही जो आता विषय काढलेला आहे तर निश्चितच केतू संदर्भामध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी घटना ही निश्चित घडेल. हम्म आता अशा वेळेला केतू कोणत्या काळामध्ये त्या लग्नाला, त्या ग्रहाला, टच त्या करतो. राशीला, म्हणजे त्या ते जे घर आहे त्याला हम्म तर कोणत्या दिवशी स्पर्श करेल आणि तो किती दिवस वास्तव्य करेल हा त्याला फार त्या महत्त्व आहे. युतीवरती अवलंबून आहे सगळं. हां, म्हणजे एखाद्या राशीमध्ये आता केतूचं भ्रमण आहेच, त्यात काय वाद हो नाही. हो आणि त्या ठिकाणी गोचर पण केतूचं लागलेलं आहे. 2 ग्रह आहेत आणि लग्न पण आहे. हो आणि ह्याच्या अगोदर केतू बुध, शनी आणि कन्या राशीमध्ये पण होता. होय. त्याच्यामध्ये भाव स्पष्ट आता आपण केलेला नाही आहे यावेळेला, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी केतूचा फलादेश कन्या राशीमध्ये सुद्धा उद्भवला असेल किंवा काही झालं असेल तर त्या हो घडामोडी आपण जर बघितल्या तर बुध हा लाभेश आहे आणि शनी हा सप्तमेश आहे आणि हो षष्ठेश सुद्धा आहे, हो कळलं का. तर त्या दरम्यान इलेक्शन झालं होतं, हम्म तर त्या ठिकाणी बऱ्याच अडचणी आल्या होत्या आणि अशा वेळेला आर्थिक तिथे नुकसान वगैरे होतं का ह्याच्यामध्ये? नाही, खर्च झाला नाही, भरपूर, नुकसान नाही झालं. खर्च म्हणजे पैसा खर्च खर्च, झाला. ओके. हां, म्हणजे इलेक्शनला तुम्हाला माहिती आहे खर्च तर हो होतो, हो असं आहे. बरं. ओके ओके.
थँक्यू मग सर. आता तिथे नाही, आता ऐका परत. हं, आता शुक्र, रवी आणि लग्न हे हं. किती किती अंशावरती आहे, त्याला केतू 20 काय, अंशावर हा म्हणजे रवी त्या आहे. केतू हं, काय करेल. हां, तर केतू हा त्या ठिकाणी शुक्राला, सूर्याला अडचणीत आणेल लग्नाला. हं. हे केतू आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते एकमेकाचे काही मित्र वगैरे नाही आहेत. नाही आहेत. आणि असं आपण जे मानतो की राहू शनी मित्र आहेत किंवा शनी केतू मित्र आहेत, बिलकुल राहू केतू आणि याच्यामध्ये ते कोणाचे एकमेकाचे मित्र नाहीत, हं, ते छायाग्रह आहेत. हं, मग अशा ह्या याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शुक्राचे इफेक्ट काय होतील, तर दशम स्थानाला, हं. कारण तो केंद्रस्थान आहे ना. हं. सूर्य हा कर्मस्थान. केंद्रस्थानाचा लग्नस्थान आहे, म्हणजे देहाला. हं, मग अजूनपर्यंत केतू आता तिथपर्यंत पोचणं बाकी आहे. हं. मग त्या ह्याच्यामध्ये शारीरिक कदाचित काही कष्ट येऊ शकतात, हां. काही रवी आहे घटना म्हणून. होऊ शकतात. येस. हं. कुलकर्णी मॅडम, जरा आयफोन आता कोणतरी जॉईन झाले, जरा बघा जरा कोण आहे, फक्त नाव विचारा. नाव नसेल तर रिमूव्ह करून बघा. हो सर. हो. आता आयफोन म्हणून कोण जॉईन झाले, नाव सांगा. हॅलो. सर. हा. सर नमस्कार, प्रदीप कदम बोलतोय. हा, नाव टाकायचं हो, तुम्हाला नेहमी सांगितलं तुम्हाला. हो हो हो, टाकतो सर. मी चेंज करते सर वाटल्यास. बरं. हां, बरं. आता मॅडम असं आहे, हं, हं. तर सूर्य हा लग्नाधिपती आहे हो, आणि तो सूर्य 20 अंशाला आहे. हो. काय समजलं. होय. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये सूर्य हा प्रतिष्ठा आहे, आरोग्य आहे, पित्या हं, संदर्भात आहे. तर काही हानी ज्या ग्रहाचे नाते जे असतात त्याला अनुसरून त्या ठिकाणी घटना होण्याची शक्यता असते. पण बरं. केतू, शुक्र, सूर्य, सिंहराज ह्यांचा एकमेकाशी कुठल्याही तऱ्हेचा मित्रतेचा भाव नाही. हं, तर छायाग्रह हे जे दोन आहेत, हे यांचं जेव्हा भ्रमण होतं त्या हं, दरम्यान कुठलाही ग्रह जरी असेल हं, तरीसुद्धा तो ग्रह त्रासामध्ये, ती राशी, आता ज्यांच्या ज्यांच्या राशी ह्याच्यामध्ये त्या राशीमध्ये राहू केतू असतील तर हं. ते जे घर असेल, ज्या ठिकाणी जातकाचा लग्नस्थानावरून त्याचं जे आपण पाहिलं जातं, तर त्या ठिकाणी हं, निश्चितच चिंता उपस्थित होते. हं. अशा तऱ्हेचा भाग आहे. बरं. आणि बोला. त्याच्यामध्ये आता गुरुची अंतर्दशा चालू होती ना, हा, आता 26 काय तर. हां, दशा जी आहे ना मॅडम, हां. तर 2023ला मंगळाची दशा आरंभ झालेली आहे. हो, 24ला संपली, 25ला राहू संपलाय हा. आणि आता 25 जून पासून गुरुची चालू आहे नाही, अंतर्दशा. आता गोचर जेव्हा एखाद्या लग्नावरून चाललेला आहे हां, आणि त्या दरम्यान तो जर ग्रह त्या ठिकाणी येत असेल हं, तर तेव्हा त्याचा अंतर, प्रत्यंतर किंवा प्राणदशेचा असेल. प्राणदशेचा हं. हा काही तासामधला असतो, हां, अंतर्दशा ही काही दिवसामध्ये असते. तर घटना हं, ज्या वेळेला आपण पाहू, तर हं. त्या दरम्यान तिथे त्या घटनेशी संबंधित एखादी गोष्ट घडण्याची शक्यता आहे आणि होऊ शकते. ओके, ओके. हा, म्हणजे तुम्हाला आता जर समजा मंगळाची दशा आहे, मंगळामध्ये केतू येऊ शकतो आणि हो. त्या दरम्यान त्याचा अवधी फार कमी असेल. हं. मुख्य महादशा ही किती वर्षाची आहे त्याला अनुसरून त्याच्या अंतर्दशा किंवा प्रतिअंतर्दशांचा इथे विचार विचार केला करायचा. जातो. हं. येस, बरोबर आहे. बरोबर, बरं. सर मी एक चालेल. विचार. हा, बोला ना. सर आता या सिंह राशीमध्ये सूर्याचं गोचर सुरू झालंय. हो सूर्य प्रत्यक्षात 20 अंशावर आहे हो आणि लग्न 21 अंशावर आहे, म्हणजे सूर्य लग्नारंभी आहे. बरोबर. आणि शुक्र आणि सूर्य हे दोन्ही एकाच भावात आहेत, एकाच घरात आहेत. हो. आता जेव्हा सूर्याचं भ्रमण सुरू, आता शून्यापासून सुरू होत, आता तो जवळजवळ 4 अंशावर असेल आज. हम्म. आता तो जेव्हा 20 अंशावर येईल त्याच्या आधी कदाचित भावमध्याला नाही, भावमध्य पुढेच असेल ना, कारण ह्याचा 15च्या स्पर्श कर. पुढे आहे. हो. येस, 20 हा, अंशाचा भाव तर मध्ये आहे. हा
तर पहिल्यांदा तो सूर्याला स्पर्श करेल, तेव्हा हो सूर्यावरून सूर्याचं भ्रमण चालू असताना हो त्याला चांगला अनुभव येईल, की तुम्ही म्हणालात तसं हो. पिता प्रतिष्ठा किंवा नाही, जग. अनुभव चांगला येईल प्रश्नच नाही. हा आता मी तुम्हाला त्यातली एक आणखी गोष्ट सांगतो तुम्हाला. हा आत्ता जे ग्रहण होणार आहे हा ते ग्रहण सिंह आणि कुंभ राशीत होणार आहे. म्हणजे त्या दिवशी आपण जर बघितलं तर हे ग्रहण राहू, चंद्र, केतू, रवी हा असे हे ग्रह 7 तारीखला मला वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये आहे. कळलं होय. का? हा, आता 7 सप्टेंबरला आपण बघितलं तर रवी जो आहे तो साधारणतः 20 अंशाचा असू शकेल होय होय. आणि नेमका त्याच दरम्यान ते ग्रहण होईल. हम्म, तर हे ग्रहण सुद्धा जेव्हा होत असेल किंवा त्या ठिकाणी ग्रहण नाही झालं तरी सुद्धा केतूचं जे भ्रमण आहे ते त्या राशीला हानिकारक आहे. म्हणजे ते किती दिवसासाठी हानिकारक आहे तर आपण नेहमी विचार करतो की एका नवमाशासाठी साधारणतः 60 दिवस लागतात. होय. तर 58 हो. त्याच्यातून तुम्हाला 1 अंशाचं ठरवायचं आहे हम्म. तर ते किती दिवस असेल? 15 दिवस असेल, 20 दिवस 18 असेल, ते दिवस असेल. म्हणाले काढले हां, होते ना मागे आपण. येस. मग त्या दरम्यान जातकाला तो काळ जो थोडासा आहे तो त्रासदायक जाईल. आता याच्यामध्ये आणखी काय करायचं सांगतो तुम्हाला. आता विषय निघाला आहेत म्हणून. जर तुम्ही षष्ठांश कुंडलीमध्ये गेलात हा तर त्या ठिकाणी एका राशीचे 60 भाग होतात. हा म्हणजे ती तिथे 30 कलेची कुंडली तयार होते. पण त्या 30 कला तर निश्चितच आहेत. आणि अच्छा. त्याच्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला नाडीचा विचार केला आपण हम्म, तर नाडीचा जो काही भाग आहे म्हणून सूक्ष्मतेकडे जाताना मुळातच नाडीचा वापर आपण जर केला तर तेवढ्या काळाकरता जसं 1 अंशाला 5 भाग केले होते आपण, हा 12 कलेची नाडी होती. तर हम्म, ॲक्युरेट त्या 12 कला एखादा ग्रह भ्रमण करणार असेल आणि हा त्याच्या कनेक्टेड जर दुसरा प्लॅनेट आला तर त्या दरम्यान त्या जातकाला तो जो ॲव्हरेज आहे भ्रमण करण्याचा तर त्या काळामध्ये जातकाला त्रास होण्याची शक्यता दर्शवली जाते. आणि चंद्रकला नाडीविषयी बोलताय ना सर? येस येस येस. हो. म्हणजे अति अचूकतेकडे जर तुम्हाला हा हे पाहायचं असेल तर. हा. कळलं का? आणि एरवी सुद्धा शुक्र आणि सूर्य हा तुम्ही म्हणाला होता की डबल शुक्र डबल सूर्य तयार होतो. नाही नाही, डबल शुक्र नाही. रवी शुक्राची युती असेल तर गुरु निर्माण होतो आणि बुध आणि शुक्र असेल तर रवी तयार होतो. बुध आणि शुक्र रवी. हां, म्हणजे एक आपण जे बिल मुकाबिल म्हणतो हा त्यावेळेला बुध, शुक्र आणि रवी हे 3 जण एकत्र असतात. हा त्यावेळेला 2 रवी तयार होतात आणि 1 गुरु तयार होतो. हा. कळलं का? हम्म, आता बघा. हा. ठीक. कळलं सर. आणखी कोणाला काही बोलायचं आहे? अगदी थँक्यू सर. निर्धास्त. थँक्यू. निर्धास्त बोला. सर गोसिरीचा शनीची दृष्टी पण शनीवर येते ना सध्या, हो, आता आणि तो राहूची समसप्तक दृष्टी चालू आहे. लग्नावर येते. नाही, राहूची दृष्टी तर सप्तमातून बघा. आता असं आहे मॅडम की राहू केतूला दृष्टीचा हा जो काही भाग आहे तो तुमच्या स्वतःच्या माझ्या स्वतःच्या कल्पनेचा आहे. पण राहू केतूची दृष्टी ही त्या ठिकाणी धरली जात नाही. ओके ओके सर. पण जिथून भ्रमण करत असतो ते स्थान निश्चित चिंताकारक असते हे निश्चित. कळलं का? ओके ओके सर. सर राहू या केतूची. पत्रिकेत हा बोला बोला बोला. या पत्रिकेत बुध आणि शनी डबल मार्केश एकत्र कुटुंब स्थानात बसले आणि केतुशी आणि राहूशी केंद्र करतात आहे. एक्झॅक्टली, आणि यू आर राईट. पापकर्तरीमध्ये रवी शुक्र बसले म्हणजे बरोबर. लग्न. नाही, असं आहे मॅडम, तुमचा जो पहिला प्रश्न आहे तो फार एकदम मस्त आहे की त्यातून आपण जर बघितलं तर शुक्र आणि बुध आणि शनी हे हा दोघंही एकत्र आहेत हा आणि ते दोघंही मार्केश आहेत. हो तर कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये पुढे जाऊन
हम्म. काही ना काहीतरी घटना ह्या दोन मार्केट संदर्भात होतील हे हम्म. निश्चित आहे. हे जे दोन हा. मार्केट आलेले आहेत ना, हो हो बुध आणि शनी. आता बुध हो हा धनस्थानाचा अधिपती आहे, तो उच्चीचा झालाय. हो. आणि सप्तमाधिपती हा बुध युक्त शनी. आहे, शनी, हा बरोबर. बुध. बरोबर. मग ते दोनही मारकस्थानाचे सिंहलग्नाला आपण जर बघितलं तर बुध आणि शनी हे दोन मारक आहेत. हम्म. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्या ठिकाणी मारक सुद्धा काही त्रास देऊ शकतो का, तो हा. निश्चित देऊ शकेल, त्यात काय हे नाही आहे. आता ह्या गोष्टीचा विचार करतेवेळी तुम्हाला एक तर बुध हा वर्षातून एकदा तर ट्रान्झिटमध्ये येणार हे तर निश्चित आहे. हो शनी हा 30 वर्षानंतर एखादा वेळेला ट्रान्झिटमधून येईल. हो आत्ता सध्या जेव्हा 29 मार्चच्या अगोदर सुद्धा सप्तमातून शनी महाराजांचं भ्रमण चालू होतं हो. आणि त्याची दृष्टी जी आहे ती चतुर्थ स्थानावरती गोचरीची होती. मग त्या दरम्यान घरामध्ये चतुर्थ स्थान असल्यामुळे चंद्र हा जो आहे तो भाग्यस्थानामध्ये असल्यामुळे हा. त्या काळामध्ये जेव्हा निवडणूक झाली होती, हो तुम्हाला कल्पना आहे कर्नाटकामध्ये निवडणुका होत्या गेल्या वर्षीच्या, हो त्याच्या हो. अगोदरच्या वर्षात. त्यावेळेला मूळ पत्रिकेतला चंद्र जो आहे तो तस्करांशमध्ये आहे. हा. तर कटोकट अशी काहीतरी तारेवरची कसरत करावी लागली आणि चिंता वाढत गेल्या त्या ह्याच्यामध्ये. आणि अच्छा. चंद्रावरती शनीची दृष्टी असल्यामुळे, चतुर्थावरती शनीची दृष्टी असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला निश्चितच मानसिक त्रास मोठ्या प्रमाणामध्ये सतत होत होता. तर तो कधी होता त्याचं मी तुम्हाला एक थोडंसं विचार सांगतो. शनी महाराज ज्या वेळेला कुंभराशीमध्ये प्रवेश झाले त्यावेळेला ते 3 अंश येईपर्यंत तिथे जास्ती त्रास झाला, कळलं का. हो म्हणजे राशांतर झाल्यानंतर 3 अंशाला बरोबर त्यांनी पहिली दृष्टी जी आहे ती चंद्रावरती केंद्रित केली. हो. त्यावेळेला जातकाला शनी महाराज जेव्हा आरंभ येतात त्यावेळेला त्यांचे अतिचारी असतात, हे हा. निश्चित आहे. कधीही तुम्हाला कुंडली तपासायची असेल, हा. ज्यावेळेला एखाद्या ग्रहाचं आगमन असेल तर शनी गुरु हे जे कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत तर ते जेव्हा राशीमध्ये येतात त्यावेळेला त्यांची गती जी आहे ना ती जास्त असते आणि त्यावेळेला ते पुढे पुढे निघून जातात, मग परत रिस्ट्रोक करतात. तसा हा रिस्ट्रोक सुद्धा ह्या चंद्रावरती झालेला आहे. म्हणजे कुठलाही ग्रह जेव्हा तुम्ही तपासाल ना, जेव्हा तो राशांतर करतो राहू केतू सोडून, तर त्यावेळेला त्या ग्रहाची गती ही सूर्यावरती अवलंबून असल्यामुळे तिथे त्याच्यामध्ये गतीमध्ये वाढ होते आणि परत गती मंदावते आणि परत रिस्ट्रोक सुरू होतो शनीच्या बाबतीमध्ये. हा सर. हां, तर तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्या ठिकाणी 3 अंशाला चंद्र मुळात आहे. तर त्या ठिकाणी निश्चितच जेव्हा तूळ राशीमध्ये शनी गेला असेल त्याच्यानंतर शनीला 10वी दृष्टी जी आहे ती कर्क राशीतून मिळते, त्यावेळेला सुद्धा असंच होतं. म्हणजे कर्क रास, तूळ रास आणि कुंभ रास ह्याच्यातून शनीचं गोचरीने भ्रमण होईल. त्यावेळेला निश्चितच चंद्राला साधारणतः 1 अंश चालायला 1 महिना लागतो, तर 3 महिने तर सहज त्रास होणार, 110 दिवस. 110 दिवस त्रास. हा हा ठरलेला नियम आहे. म्हणजे तुमच्या सर चिंता. हा हेतू हा पंचमाशी केंद्र करतोय कुटुंब स्थानाशी आणि हा राहू पण लाभस्थानातून, म्हणजे तोच परिणाम झाला का मग ह्या तिघांना, तिन्ही हा म्हणजे घराला? घरामध्ये तणाव. आता बघा असं आहे, आता शनी महाराज जे आहेत ते मीन राशीमध्ये, हो त्यांची 10वी दृष्टी जी आहे ती पंचम स्थानामध्ये आहे. हो बरोबर. आताचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संततीच्या बद्दलचे आहेत, कारण हा. 10वी दृष्टी आहे ना. हो हो. आणि दशम स्थानामध्ये जसं त्यांना जे काही पद वगैरे मिळणार होतं हा. तर त्याच्यामध्ये पण खोळंबा होतोय. म्हणजे जे काही मिनिस्ट्री वगैरे वगैरे आपण म्हणतो, हो. खातेपालट वगैरे होते त्यावेळेला तिथे काही होणार होतं प्रगती, तर ते थांबलं गेलं, होल्डवरती गेले. मग कधी कधी काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी होल्डवरती जातात, त्याला कारणं पण ग्रहाच्या स्थितीवरतीच असतात. हो सर. थँक्यू सर. थँक्यू.
सर मी एक विचारू. हां बोला मॅडम. सर बुध आणि शनी दोन्ही मार्केश आहेत आणि दोन्ही धनस्थानात बसलेले आहेत आणि हो नवमाशामध्ये व्ययामध्ये शनी गेलेला आहे आणि त्याची बुधावर दृष्टी आहे, त्याच्यामुळे तर यांच्या भाग्यामध्ये खोळंबा किंवा अडथळा येतोय. मॅडम, नवमाशामध्ये तुम्ही दृष्टीचा विचार करू नका. अच्छा. मूळ कुंडली जी असते, आता शनीची दृष्टी चतुर्थावरती आहे. हो. आता चतुर्थावरती शनीची दृष्टी असल्यामुळे सरकारी लाभ घरासंदर्भात, शेत जमिनी संदर्भात भरपूर हा. प्राप्त झालेले आहेत. अच्छा. आणि मुळामध्ये जातक शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सरकारतर्फे त्यांना भरपूर बेनिफिट मिळालेली आहे, घेतलेली आहेत, फायदे झालेले आहेत. हा, तर हा. त्या ठिकाणी मूळ पत्रिकेतली दृष्टी ही ग्राह्य आहे. नाही आहे. नवमाशातली दृष्टी जर पाहायची असेल तुम्हाला हा. तर तिथून त्याचे किती अंश आहेत, जसं आपण आता चंद्राचे 3 अंशाच्या बद्दल विचार केला तर चंद्राची दृष्टी 30व्या अंशाच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला तूळ राशीतला तूळ नवमास जो आहे त्यालाच येते, म्हणजे चित्रा नक्षत्राचं 3रं चरण. हो. कळलं का? असं. हो सर. तर मग तिथे गुरुची दृष्टी पाहताना गुरु मुळामध्ये किती अंशाचा आहे, तर 17 अंशाचा आहे का किती आहे? 13. 13 अंशाचा आहे. हां, मग 13 अंशाची दृष्टी पहिला शततारका नक्षत्रावरती सप्तमात येणार, दुसरी 13 अंशाला येणार, तर ती त्या ठिकाणी 13 अंश किती कला आहे? 32 कला 31. आहे. 13 अंश 31 20 हा. कलेला नक्षत्र बदलतं, म्हणजे भरणी नक्षत्राच्या पहिल्या चरणावर येणार. हम्म. आणि त्याच्यानंतर जी दृष्टी येईल 9वी, ती दृष्टी राहूच्या मुखात आहे. हो सर. 5वी 7वी आणि 9वी ते 9वी. राहूच्या हो. मुखात आहे. हो. तर तिथे लाभस्थानामध्ये यदा कदाचित बऱ्याचशा गोष्टी काही ज्या आहेत त्या अडकण्याची शक्यता आहे. आणि गुरु हा पंचमात आहे, तर जास्तीत जास्त त्रिकोणाचा अधिपती जेव्हा राहूच्या मुखात पाहतो त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनात संतती संदर्भातील पुढील अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आता संतती 14 वर्षाची का 15 वर्षाची आहे. अच्छा. हो. तर दृष्टीचा विचार अंशात्मक केला तर हा. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर राहू किती अंशाचा आहे, तर 16 अंशाचा आहे. हो सर. हो सर. पण तरी सुद्धा राहूच्या मुखात दृष्टी त्या स्थानामध्ये निश्चित आहे. हो. आता कधी कधी आपण जेव्हा मॅडम कुंडली तपासतो त्यावेळेला एखादा ग्रह राहूच्या युतीत नसतो, पण दृष्टीने यदा कदाचित त्याचा त्या ठिकाणी त्रास तयार होतो. मग तसा हा गुरुचा त्रास जो आहे तो गुरु पंचमेश आहे, गुरु अष्टमेश आहे. तर त्या ठिकाणी पंचम स्थान आणि अष्टम स्थान ह्या दोघांची जी काही निषिद्ध फळे आहेत ती जातकाला गुरुमुळे प्राप्त होतील. आणि त्यात धनुराशीमध्ये केतू हा उच्चीचा होतो, पण तरीसुद्धा पंचम स्थानाचे प्रश्न उपस्थित निश्चित होणार. हो सर. आणि मूळ कुंडलीत शनी बुध आणि केतूचा केंद्र योग आहे आणि तिकडे राहूचाही केंद्र योग आहे. हां, आता तो योग म्हणजे बघा तुम्हाला सांगतो मॅडम, हा. सगळ्यात कठीण योग आपण जेव्हा पाहतो केंद्र योगामध्ये हा. तर शनी मंगळाचा हा जो केंद्रयोग असतो ना तो अतिशय गंभीर आहे. कळलं का? हो पण सर. ते सुद्धा मंगळ केंद्रयोग करतोय किंवा षडाष्टक करतोय तर मंगळाच्या ताब्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. शनी जर केंद्रयोग करत असेल, उदाहरणार्थ आपण बघू की दशमात मंगळ आहे आणि सप्तमात शनी आहे, तर तिथे एकमेकाची दृष्टीचा काही संबंध येत नाही. फक्त नाही. सप्तमातला शनी चतुर्थावरती पाहतो आणि दशमातला शनी मंगळ चतुर्थावरती पाहतो. तो एक केंद्रयोगाचा इफेक्ट त्या कुंडलीमध्ये होऊ शकतो. हो. बरोबर आहे सर. हां, तर त्या ठिकाणी तो होऊ शकतो. पण जर समजा त्याच ठिकाणी शनी चतुर्थ मंगळ आहे आणि चतुर्थात सप्तमात शनी आहे, तर त्यांचा एकमेकाचा तो केंद्रयोग अतिशय कठीण होतो. म्हणजे शनीची 10वी दृष्टी मंगळावरती, मंगळाची 4थी दृष्टी शनीवरती. तर हा गोंधळ जो आहे तो केंद्र त्रिकोणात कुठेही असला, 12व्या स्थानामध्ये मंगळ आहे
आणि पराक्रम स्थानामध्ये शनी आहे तरीसुद्धा होईल. लग्नामध्ये मंगळ आहे, चतुर्थामध्ये शनी आहे तरीसुद्धा होईल. मग ते अतिशय घातक आणि त्या ठिकाणी बरेचसे वाईट परिणाम जातकाच्या जीवनामध्ये भोगावे लागतात, हे ठरलेलं आहे. चांगलं लक्षात सर. थँक्यू सर. तर एक विचारू हां बोला मॅडम. सर, आता अष्टमातून शनीचं भ्रमण चालू आहे आणि अष्टमातून दशम स्थानावर शनीची दृष्टी आहे. तर आपण असं म्हटलं की शनीची दृष्टी दशमावर असल्यामुळे तो बऱ्याचशा गोष्टी होल्डवर टाकेल. हो, आता ह्या थांबवून ठेवण्याची प्रक्रिया साधारण किती कालाची असेल? जसं आपण म्हटलं की तो 3 अंशाने कुंभेत असताना चंद्रावर बघत होता. तर अतिशीघ्र असल्यामुळे तो चंद्राला 3 अंश ओलांडेपर्यंत त्रासच देणार, मानसिक चिंता होणार. मग हो. आता हा होल्डवरचा इफेक्ट किती काळ असेल? कोणता इफेक्ट म्हणता तुम्ही? आता शनीचं भ्रमण मी अष्टमातून. अष्टमातून हा. सांगतो तुम्हाला. सांगतो. आता इथे 2.5 वर्ष हे ठाम आहे. होय. त्याच्यामध्ये आत्ता शनी महाराज वक्री आहेत. होय. आता बरोबर त्या वक्रीच्या ह्याच्यामध्ये क्लचमध्ये एकही ग्रह येत नाही. कारण शनी मूळचे 26 अंशाचा आहे आणि हा. बुध 17 अंशाचा आहे. अजूनपर्यंत तो पल्ला गाठणं लांब आहे. वेळ आहे. येस. यदा कदाचित त्या भावावरती हा इफेक्ट सतत चालू राहील. आता त्या ह्याच्यामध्ये ॲक्युरेट घटना कधी होईल त्यावेळेला तुमच्याकडे स्पष्ट भाव असेल तर त्या हा. स्पष्ट भावामध्ये तुम्ही त्याचा विचार करून निश्चित करू शकता की त्या भावालाच कधी स्पर्श झाला दृष्टीने हा. तरीसुद्धा त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. पण भाग असा आहे मॅडम की यदा कदाचित धनस्थान आहे हे भिन्न अंशाचं असू शकतं. लग्नस्थान आहे हे 21 अंशाचं आहे तर धनस्थान 24 अंशाचं पण असू शकेल. आता इथे ही शिवराश आहे तर दशम भाव कमी होत जातो, कळलं का? आणि धनस्थान हे वाढत जातं असं आहे. तर त्यावेळेला तुम्हाला त्या दृष्टीचा जो काही फलादेश आहे तो त्या ग्रहाला पर्टिक्युलर त्या अंशाला शनी महाराज जेव्हा येतील त्यावेळेला क्वाईट समसप्तक होतो, एकदम ॲक्युरेट ज्याला आपण म्हणतो. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. सर, हा गोचरीचा जो शनी आहे तो पुढे गेला तरी त्रासच आहे, कारण चंद्र हो पण आहे, काही नवमांश चांगला नाही आणि राशी पण मेष येईल. बरोबर. आता शनी महाराज 0 अंशावरती पुन्हा येणार आणि पुन्हा रिस्ट्रोक सुरू होईल. हो. मग त्यावेळेला चंद्राशी भेट नाही होणार आहे पण दशम स्थानावरती होणार नक्की. आणि इकडे पण होईल ना मंगळ आणि गुरुला हो, पराक्रम. डाव्या दृष्टीने होईल, हा. बरोबर आहे. पण ते अंश किती आहे त्याच्यावर आहे. मग आता असं आहे, तुम्हाला सांगतो मॅडम की मंगळ 27 अंशाला आहे तेव्हा शनी महाराज रिस्ट्रोक करणार नाही. कारण रेवती नक्षत्रामध्ये जेव्हा शनी महाराज जातील त्यावेळेला ते वक्री होणार नाही. 20 अंशानंतर वक्री होणार नाही. हो. शनीच्या बाबतीमध्ये बघितलं आपण तर त्या ठिकाणी अप टू 20 डिग्री वक्री मार्गीचा भाग आपण विचार करू शकतो. पण जेव्हा 20 डिग्री पासान होईल त्यावेळेला परत ग्रह वक्री होत नाही. तो एका व्यवस्थित स्पीडमध्ये गतीमध्ये सुरू असतो. थँक्यू सर. थँक्यू. जसं आता गुरुच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर गुरु आता मिथुनेमध्ये आहे, तो कर्केमध्ये जाणार, परत मिथुनेमध्ये येणार, परत कर्केमध्ये जाणार. आता मिथुनेमध्ये गुरु असल्यामुळे त्या ठिकाणी हे वर्ष त्या जातकाला एवढं फायदेशीर नाही आहे. कारण आता मूळचा राहू मिथुनेमध्ये आहे ना. हो. ह्याच वेळेचे एका व्यक्तीच्या जीवनामध्ये पण त्यांचा जन्म 64 सालचा आहे आणि आता गुरु मिथुन राशीमध्ये असल्यामुळे आता साधारणतः 1 कोटीचं नुकसान झालेलं आहे आर्थिक. कारण तिथे पण राहू मिथुनेत आहे आणि गोचरीचा गुरुसुद्धा मैथुनेमध्ये आहे
आणि मिथुनेमध्ये जेव्हा गुरुने भ्रमण केलं सुरू, त्यानंतर दुर्बुद्धी सुचली आणि उगाच नसते उद्योग केले आणि 1 कोटी घालून बसले. 1964चा जन्म आहे. तर हे सांगणार कोण? त्यांना अगोदर सांगितलं होतं तुम्ही या ह्याच्यामध्ये जाऊ नका, पण ग्रह केलेलं कर्म जे असतं त्याच्यावरती फलादेश निश्चित देतो. आद्रावरून गुरु जात होता तेव्हा काय सर? हा, बस आता हे 3-4 महिने झाले. हो. त्या दरम्यान तिथे घात झाला आणि उगाचच अतिशयोक्ती केली आणि फसले. 1 कोटी रुपये गेले आणि ते पण कर्जाऊ घेतलेले आहेत. आता ते कधी फेडणार ते त्यांना माहिती. सर एक विचारू का? हा, येस मॅडम, बोला. सर आता सुद्धा हे गोचर गुरु भ्रमण राहूवरनं होत आहे, पण गुरुच्या नवपंचम युगात होत आहे. आता ते 13 अंश मूळ आहे, तो त्याच्या पुढे गुरु गेलेला आहे किंवा त्याच्या आसपास असताना काही घटना घडली आहे का यांच्या आयुष्यात लाभातनं जाणं? आता इथे ह्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना की आता संततीच्या ज्या काही मुली आहेत ना, त्यांचे शिक्षणाचे प्रश्न त्यांना आता सतावत आहेत की नेमकं कशातच जावं. कारण का की हे सिंहलग्नाची पत्रिका असल्यामुळे ह्या व्यक्तीने डॉमिनेटिंग करून कसं करून राजकारणामध्ये आपला जम बसवलेला आहे. पण एक तर ती मेष रास आहे, तस्करांश आहे, जे राजकारणाला पाहिजे ते सगळे गुण आहेत. तुम्ही समजून गेलात काय गुण लागतात राजकारणामध्ये. तर त्या ठिकाणी ते सुद्धा तिथे हे झालेले आहेत. पण मुलांना तिथे जायला नकार दिलेला आहे. मुलांना इंटरेस्ट नाही त्याच्यात. मुलांना इंटरेस्ट नाही, मुलांना अजून काही माहिती नाही, लहान आहेत ते. यांनाच स्वतःला वाटतं की आपली मुलं तिथे घातक ठरू शकतात. तेवढी कॅपॅसिटी मुलांमध्ये नसते ना. आता हे लग्न तसं आहे, अग्नितत्वामध्ये 3 ग्रह आहेत, 4 ग्रह आहेत, तर त्याला शी इज व्हेरी मच डॉमिनेटिंग असं आहे. म्हणजे लहान बोला बोला बोला. त्या गुरुचा ह्यांना काही फायदा आता झाला का? म्हणजे आता उलट आणखी इथे बघा ना, गुरु राहूच्या मुखातून चाललेला आहे, तर त्यांना जे काही मिळणार राजकारणात बऱ्याच गोष्टी असतात, काही त्या सांगण्यासारख्या नसतात, तर तिथे तो आशा तेवढ्या परिपूर्ण झाल्या नाहीत. आता लाभ नाही झाले. लाभापासून येस येस त्यांना म्हणजे त्याग करावा लागला लाभाचा किंवा अपेक्षा भंग, वंचित झाले, वंचित. अपेक्षा भंग. आता 12व्या स्थानातून गुरुचं भ्रमण जेव्हा सुरू होईल त्याला सरकार टिकलं पाहिजे असा भाग आहे. म्हणजे कर्नाटकातलं, इथलं नाही. नाही, पण मग आता तात्पुरतं आता गुरु जाईल करके त्यावेळेला काही इफेक्ट होईल का त्यांना? काही कमिटी वगैरे भरपूर काही योग असतात, काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत, काही कुठून येणं देणं काहीतरी असतं, तर निश्चितच सरकारतर्फे नाही झाला तरी सुद्धा याच्यातला लाभ 7वी दृष्टी 6ष्ठ स्थानावरती आहे आणि चंद्रावरती जाईल. नाही, 4थी दृष्टी चतुर्थावर येते ना. पहिली 5वी दृष्टी 5वी चतुर्थावर येईल कर्केत गुरु गेल्यावर. कर्केत गेल्यावर 9वी दृष्टी अष्टमावर येईल, शनीशी योग होईल. म्हणजे 4 आणि 8 ऍक्टिव्हेट होतील. येस, असं आहे. ओके, थँक्यू. पण गोचरीचा गुरु हा यदा कदाचित चांगला फायदेशीर होण्याची शक्यता आहे. ओके. कर्केत गेल्यानंतर हो 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 कर्केत गेल्यानंतर म्हणजे ट्रान्झिटमध्ये तुम्हाला, कारण कर्क राशीमध्ये एकही ग्रह नाही, कर्क राशीमध्ये एकाही ग्रहाची काही दृष्टी नाही आहे. हो सर, नाहीये. आणि गुरु आणि शनी या 2 ग्रहांची दृष्टी राहूच्या मुखात आहे. बघा तुम्ही. हो सर, शनी पण राहूच्या मुखात बघतोय. शनी पण बघतोय. आणि गुरु सुद्धा पाहतोय. त्यामुळे शनीमुळे पण ते अफेक्ट होईल जरी गोचर गुरु. चिंता. हो, चिंता ही माणसाला लागलेलीच असते.
ओके, थँक्यू. म्हणजे पत्रिकेमध्ये पाहताना तुम्हाला जर कर्केला हा, गुरु राहूची. झाल्यानंतर जे काही फलित मिळायचं आहे तर चतुर्थावधी दृष्टी आहे, मीनेला दृष्टी आहे आणि मकरेला पण आहे. हो. आणि या तिन्ही स्थानामध्ये मूळचे कुठलेही ग्रह नाहीत. हो. पण गोचरीने जर एखादा ग्रह आला, उदाहरणार्थ आता आपण जर बघितलं तर गुरु कर्क राशीमध्ये ज्यावेळेला वक्री होईल त्यावेळेला रवी जानेवारी महिन्याच्या 15 तारखेनंतर मकर राशीमध्ये असेल. मकर राशीत येईल. 2026ला. कळलं का? हो. म्हणजे मूळचे ग्रह नसले की त्यांचा जास्ती इफेक्ट होतो. हो, मग तसंच आता बघितलं आपण जर 15 डिसेंबर जर आपण बघितलं गुरु जर तिथे असेल तर 15 नोव्हेंबर 2000 आत्ताच्या ह्याच्यामध्ये गुरु रवी जाईल ना तिथे, गुरु जाईल कर्क राशीमध्ये. हो, परत जाईल असं आहे. तर मॅडम गुरु कधी येतोय त्याच्यामध्ये कर्क राशीमध्ये? कायम स्वरूपी, टेम्पररी नाही. तर ह्यावेळेला गुरुचं वास्तव्य पुनर्वसू नक्षत्रामध्ये 1 सप्टेंबरला सर कर्क राशीमध्ये जातोय तो. आता फक्त 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबर कर्केत आहे, नंतर पुन्हा मिथुनीमध्ये वक्री होऊन येतोय आणि 1 जूनला तो कर्क राशीमध्ये जातोय सर पुन्हा. 1 जूनला पूर्ण कर्क राशीमध्ये. हो. आता बघा ह्याच्यामध्ये असं आहे मॅडम, आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी वृश्चिक राशीमध्ये आता आपण मी सांगितलं तुम्हाला 15 नोव्हेंबर नाही का, 15 नोव्हेंबर त्यावेळेला कर्क राशीमध्ये. हा, म्हणजे 15 नोव्हेंबरला रवी जाणार ना वृश्चिकेला. हो आणि त्यावेळेला गुरु कुठे असेल? कर्क राशीत. हो सर, कर्केत आहे. हा, म्हणजे हा जो योग आहे तो कशामुळे घडला? वृश्चिकेला रवी आल्यामुळे. आणि जेव्हा रवी धनुराशीला जाईल, जेव्हा 15 जानेवारी असेल का 15 डिसेंबर असेल, त्यावेळेला गुरु परत मिथुनेत येतो. हो सर. हो. तर परत 5 डिसेंबरलाच मिथुनीमध्ये येतोय सर. म्हणजे 15 डिसेंबरला धनुराशीमध्ये गुरु जाण्याच्या रवी जाण्याच्या अगोदरच राशांतर गुरुचं होणार नाही का? येस सर. हो सर. आणि रवी ज्या वेळेला मकर राशी येईल त्यावेळेला गुरु कर्क राशीमध्ये असणार हे निश्चित आहे. 15 जानेवारी 2026. आणि त्यावेळेला गुरु आरंभीच असेल तेव्हा बघा तुम्ही कसं असेल. आल्यानंतर ताबडतोब वक्री होणार आहे का? नाही सर, गुरु वक्री होतो आहे 11 नोव्हेंबरला. कर्क राशीमध्येच. हो, कर्केमध्येच. आता कसं धनुराशीमध्ये असल्यामुळे ना, वृश्चिकेतून धनुराशीत आल्यानंतर तो वक्री होणार आणि मग मकरेमध्ये पण वक्री असणार, कुंभेमध्ये रवी गेल्यानंतर पण वक्री असणार. म्हणून त्या ठिकाणी गुरुचं जे काही गती आहे त्याच्यामध्ये बदल घडेल, पण गुरु कर्केचा निश्चित असेल. यावेळेला तुम्ही बघितलं अनेक वर्षानंतर तर कर्क राशीमध्ये ही स्थिती गुरुची आपल्याला पाहता येईल. आणि असं तुम्ही मागच्या पंचांगामध्ये गेला तर तुम्हाला तशी स्थिती मिळणार नाही. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर, 5 डिसेंबरला मिथुनेत वक्री होईल तो. नंतर परत कर्केत येणार कर्केमध्ये 1 जूनला जाईल. 1 जूनला. कर्केमध्ये. त्यावेळेला 1 जूनला आपण जर बघितलं तर त्यावेळेला तिथे मिथुन राशीमध्येच रवी असणार ना. हो, मिथुनेतच रवी असणार. ऋषभेला रवी असेल. 6 जूनला पाऊस पडतो. 15 जून ते 15 जुलै. 15 ऑगस्ट.
नाही, जुलै 15 15 जुलै, जुलै 15 जुलै म्हणजे हम्म, वृषभ राशीमध्येच रवी असणार दशमात, हम्म. नाही का? हो. आणि गुरु देवाला कर्केला असेल. त्याच्यानंतर मिथुनेला रवी येईल, त्यावेळेला सुद्धा ह्या व्यक्तीला त्या काळामध्ये त्रास होणारच होणार. आणि तो त्रास किती काळ असेल तर आपण एक नवमाशाचं बघितलं तर 3 दिवस 8 तास. म्हणजे ही पत्रिका पाहतेवेळी रवीचा जर इफेक्ट तुम्हाला द्यायचा असेल लग्नेश म्हणून, तर त्या वेळेला लग्नेशाचं जे राशांतर आहे ते फिक्स आहे. म्हणजे मिथुन राशीमध्ये रवी आल्यानंतर राहू हा किती अंशाचा आहे, तो 16 अंशाचा आहे. तो 16 अंश यायला साधारणतः जुलै महिन्याची 3 तारीख तर लागेल, 2 तारीख 3 तारीख हो मॅडम. हो हो. मग तो दरवर्षीचा त्रास ठरलेला आहे. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो अमुक एक महिनाच असा त्रासदायक का जातो, त्याला कारणं अशी आहेत की सूर्याचं भ्रमण हे पर्टिक्युलर त्या ग्रहावरून जेव्हा जात असतो आणि तो ग्रह कायमस्वरूपी असेल तर प्रत्येक वर्षी तो तसा त्याचा त्रास होतो. आणि सूर्य हा असा ग्रह आहे की त्याला केतू, राहू, शनी हे 3 ग्रह ओलांडताना निश्चितच काही वेळेला एका नवमाशासाठी म्हणजे 3 ते 4 दिवसाचा त्रास हा सहन करावा लागतो. पण इत्यादी ग्रह आहेत ते त्याला फायदा पण मिळवून देतात. पण राहू, शनी, केतू हे त्याला निश्चित त्रासदायक ठरू शकतात. म्हणून रवीचं भ्रमण हे असं आहे. दुसरी गोष्ट आपण जेव्हा पाहतो नवग्रह स्तोत्रामध्ये, जिथे यमग्रजम हा जो भाग आहे म्हणजे सूर्य आणि त्याच्यामध्ये नारायणामध्ये फरक आहे. तर त्याच्यामध्ये सूर्याचा पुत्र म्हणून शनीला सांगितलेला आहे. त्याची आई छाया आहे. कुबल मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे? होय सर, बोलते आता. सगळ्यांचं बोलून होत होतं ना, तर आधी मी नववंशाबद्दल बोलते. तर तुम्ही तर भरपूर सांगितलंच आहे. म्हणजे हे लग्नी एवढे सूर्य शुक्र ते चांगले आहेत, शिवाय ते लग्न आणि सूर्य पुष्कर नववंशात आहे. पण मला अजून एक असं विचारायचंय, म्हणजे इथे नववंशात गुरु आणि राहू एकत्र आले आणि ते उग्रांशात आहे. म्हणजे आपला कुठला ऍक्वेरियस म्हणजे काय म्हणायचं, कुंभ. कुंभ नववंशात. आणि शिवाय हा गुरु आहे ना सर, म्हणजे आपण ते आपले छायाबिंदू जरी लावले ना, तर एक्झॅक्ट म्हणजे एक्झॅक्ट यमघंटक ह्या बिंदूवर गुरु आहे. हा स्वाती 3 आहे. आणि मग चंद्र तर तस्करांश मध्ये आहेच, म्हणजे राजकारणासाठी त्याचा उपयोग झाला. तो इथे नववंशात म्हणजे सप्तम स्थानावर आलाय. आणि अजून हा अष्टमात जो शुक्र आहे म्हणजे ह्याचाच वृषभेचा, तो मग हा म्हणजे केतूच्या नक्षत्रात आहे. आणि हा केतू पूर्वाषाढा म्हणजे शुक्राच्या नक्षत्रात आहे. म्हणजे हा नक्षत्र परिवर्तन पण काय करू शकेल सर एक्झॅक्ट? म्हणजे आपण असं पण बघायचं का, असं मी विचारते. जसं आपण म्हणजे एक दुसऱ्याच्या राशीत गेला ग्रह किंवा दुसरा त्या पहिल्याच्या आला, तसं हा शुक्र आणि केतूचा म्हणजे नक्षत्र परिवर्तन योग झाला ना, तर इथे आपण नाही, प्रेडिक्ट. नक्षत्राचं परिवर्तन नाही. हा मुळामध्ये कसं हा असतं मॅडम हा हा की आता नक्षत्र शुक्राचं आहे का गुरुचं आहे का शनीचं आहे, हा दॅट इज डिफरंट. पण ओके. केतूचं भ्रमण जे आहे हे भ्रमण आता तुम्ही म्हणत असाल की पूर्व फाल्गुनी पूर्वाषाढा. हे हम्म. पूर्वाषाढा, हा समजा पूर्वाषाढा, हा. तर पूर्वाषाढा ही नक्षत्र जे आहे ते शुक्र ग्रहाचं असं म्हणून सांगतो आपण. हो हो हो. पण तिथे कुठलाही ग्रह असेल तर तिथून ओव्हरलॅपिंगला असणारा ग्रह कोण आहे? अच्छा. हा हा. ओव्हरलॅपिंग बरोबर बरोबर. हम्म. हा भाग महत्वाचा आहे. हम्म. बरं, याच्यामध्ये आता सप्तमेश जर बुधयुक्त आहे तर वैवाहिक आयुष्य काही प्रॉब्लेम नाही आहे. नाही. हा. म्हणजे हां, जो तो त्याच्या कार्यामध्ये मग्न आहे. बरोबर.
आणि गुरुची दृष्टी पण आहे सप्तमावर. येस. आहे ना, आहे गुरुची दृष्टी सप्तमावर आहे ना, बरोबर. आणि हा गोचरीने तर हे शनी म्हणजे परत म्हणजे जसं मुळासारखंच म्हणजे राहू आणि केतूच्या केंद्रयुगात आलेच आहे. तर तुम्ही सांगितलंच आहे म्हणजे आता संततीचा पण प्रॉब्लेम झाला आहे. आणि इथे तो आपण असे जर आता ह्याचे बिंदू आपल्या सर्वतोभद्राचे बघितले ना सर, तर हां. विद्युन्मुख बिंदू म्हणजे तृतीय स्थानावर आलाय जिथे मंगळ आणि गुरु आहे. आणि ते साधारण नाही, गुरुवरच विद्युन्मुख बिंदू आहे. गुरुवरच आहे. हा पण म्हणजे त्या तृतीय स्थानात आला ना मॅडम, गुरुवर एक्झॅक्ट हा आहे, हा. बरोबर आहे. आणि शूल बिंदू पण आलाय चतुर्थावर. आणि मग तो चंद्राचा पण बघितलं तर विनाश म्हणजे दोघांचा मिळून आहे, षष्ठ आणि सप्तम स्थानावर आलेला आहे तो बिंदू. आणि तिथे धूम आणि काळ पण आलाच आहे आपल्या अष्टक वर्गाप्रमाणे. आणि मग हम्म. उल्का बिंदू आहेच आहे, उल्का आणि कंप इकडे दशमवर उल्का आहे, कंप दशम आणि लाभ स्थानावर पण आहे. तर तुम्ही ते शनीच्या भ्रमणाप्रमाणे सांगितलंच आहे ना, शनीची दृष्टी किंवा दशमावर जाती तर त्यांना हो जे काही अजून पुढचं मंत्रीपद म्हणा किंवा काय व्हॉट एव्हर आता सध्या ते आमदार आहेत तर ते होल्डवर आहे असं म्हणालात ना तुम्ही, शब्द हो वापरला हो हो म्हणजे. हा, हो. हा, हा. म्हणजे ते राहूवर एक्झॅक्ट वज्र बिंदू आहे, वज्र. राहूवर आहे वज्र मॅडम. हो. पूर्वा म्हणजे फाल्गुनीमध्ये रवी आहे ना. संधी येता येता गेलेली आहे. हा. आंध्रामध्ये विनाश बिंदू. नाही, वज्र आहे, वज्र. सूर्याचं बिंदू मध्ये. आंध्रा म्हणजे लाभस्थान राहूवरच आलं. आहे वज्र. हा, चतुष्पाद नक्षत्र आहे ना. लाभस्थानामध्ये वज्र आहे. व्यतिपद पण आहे ना मॅडम तिथे म्हणजे ह्याचा आपला 2000. इथे हा, बोला बोला बोला. हा. अं, इथे रवी केतू युती जी होणार आहे आता, हम्म. रवीवरून एक्झॅक्ट केतू जाणार आहे. हो तो 7 नोव्हेंबरला जाणार आहे. बरोबर. त्याला तर ग्रहण आहे ना 7 मॅडम. नोव्हेंबरला ग्रहण बरोबर. हा ग्रहण आहे त्या दिवशी. ग्रहण आता आहे ना, 7 सप्टेंबरला आहे. पण ह्याच्यावरती डिग्रीवरती एक्झॅक्ट चाललाय. नाही नाही नाही, असं नाही. आता जसं की नोव्हेंबर महिन्यात तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये तूळ राशीमध्ये असतो ना रवी. हो, ऑक्टोबर ते तुळेत नोव्हेंबर. येणार. हां, तुळेत असणार रवी. तुळेच असं ऑक्टोबर 15 ते नोव्हेंबर 15. हम्म. आत्ताचं जे ग्रहण आहे ते धनस्थानामध्ये होणार आहे या व्यक्तीच्या. नाही, लग्नस्थानामध्ये, सॉरी. हा, लग्नात. आता ग्रहण लग्नामध्ये होणार. ते भारतामध्ये होणारं ग्रहण आहे. आणि सर ऐका ना, तो केतू बिंदू आपण सूर्यात नक्षत्राचा म्हणजे तो आपण एक असं ध्वजा किंवा पताका लावतो असं पण म्हणतो ना, तर हो. तो बरोबर एक्झॅक्ट चंद्रावर आलाय मला वाटतं. हो, चंद्रावरच आहे ना म्हणजे मॅडम. भाग्यस्थानाच्या हा. बाबतीमध्ये आपण तो जर बघितलं. चंद्रावरच आहे, चंद्रावर केतू बिंदू आहे. त्यांना त्या त्या काळात म्हणजे आमदार पद त्यांना मिळालं असेल असं पण आपण म्हणू शकतो का? नाही, ते मुळातच त्याच्यामध्ये तो आहे ना हा, मॅडम, हो लौकिक. हो हो, लौकिक. हा, लौकिक लौकिक मिळाला, आहे. बरोबर आहे. नेम अँड फेम. येस. हा म्हणजे त्या चंद्रा जिथं आहे तिथं तो केतू बिंदू आला आणि तो भाग्यस्थानातच आलाय म्हणजे त्यांना हो नेम आणि फेम मिळालं. ते तर तुम्ही सुरुवातीला म्हणजे सांगितलंच आहे ना. आणि त्यांचं हो म्हणजे काय, मुळातच त्यांच्या जीन्स मध्येच म्हणजे त्यांचे हो हो. वडिलोपार्जित सगळे येस राजकारणात आहेत असं पण तुम्ही येस येस. म्हणालात ना. हा. कुटुंब पूर्णपणे हा, राजकारणाशी राजकारण. संबंधित आहे. पण हम्म, आता यांनी ठरवलेलं आहे हम्म. की आपल्या मुलांना कुठेही ह्या ह्याच्यामध्ये लक्ष द्यायचं नाही. नाहीच ते. मुलांचं करिअर हम्म, इंजिनिअरिंग आणि किंवा जे काही अमेरिकेत जायचं आहे किंवा व्यवसाय सांभाळायचा आहे. हम्म, हम्म, हम्म. कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ते पोषक नाही आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की ते पोषक नाही. आणि इथे सर आपण असा अजून संदर्भ कसा लावू शकतो जेमिनीच्या दृष्टीने, विचारू का? हां बोला काय. हा, आता आपण जे आता हां बोला.
नवमांश कुंडलीत बुध आणि मंगळ एकत्र आहेत ना, हा हा हा. भाग्यात. तर मग मंगळ आत्माकारक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त डिग्रीचा. आणि हा हम्म. बुध मातृकारक आहे. म्हणजे हा. हे नवमांश चांगला आला, ह्याला एकाला सौम्यांश एकाला पंडितांश. पण म्हणजे त्याचं आपण जर प्रेडिक्शन करायचं, म्हणजे हे आत्माकारक आणि मातृकारक एकत्र आलेत. तर मग म्हणजे कसं करायचं ते प्रेडिक्शन, कारण मला खूप दिवसात. ऍडव्हान्स हा, प्लॅनेट मंगळ आहे याच्यामध्ये. होय होय होय. हा, मग ऍडव्हान्स प्लॅनेट मंगळ आहे, तर होल्ड कोणाचा आहे संपूर्ण जेमिनीमध्ये? मंगळाचा. मंगळाचा आहे. हा मग मंगळ हा, कोण आहे? राशी स्वामी आहे ना, होय होय, बरोबर नाही आहे का? ना, राशी स्वामी. मग कारण त्या मी. अनुषंगाने आपण जर बघितलं हम्म, हम्म, तर चंद्र हा कमी अंशाचा आहे, तो तो दाराकारक आहे, होय 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 होय. असं आहे. हम्म, हम्म. मग आत्माकारक ग्रह हा लग्नात आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी मंगळ आहे. त्याच्यामुळे जातकाकडे प्रचंड प्रमाणामध्ये, ज्याला शक्तिमान ज्याला आपण म्हणतो, हम्म. तशी ही शी इज व्हेरी मच कॅपेबल. शक्ती आणि धाडस पण, समजा या ज्या येस गोष्टींसाठी येस, राजकारणात कसं रेअर आहे. धाडस पण हवंच ना, असं हो काय हो हो. त्याच्या पेक्षांचं काम नाही ना. हं, येस, आणि या बरोबर. लग्नाला मंगळ चांगला पण आहे, भाग्येश पण आहे, हं, राजयोगकारक ग्रह आहे. हं. राजयोगकारक आहे. म्हणजे कुंडलीचा जो काही प्रोग्रेस आपण म्हणतो, होय. प्रोग्रेसिव्ह चार्ट आहे, हं, तर हं. त्या ठिकाणी आपल्याला पाहता येतो की इथे हे असं आहे. याच्यामधून तर आता हां बोला. गुरु जो आहे ना, तो पुनर्वसू मध्ये आता जातोय म्हणजे आहे हम्म, हम्म, आता हम्म. गोचरेचा. हो. तर तो आता ह्याच्या वध ताऱ्यामधनं जाणार आहे. तो 2026च्या जून पर्यंत राहणार आहे हम्म, पुनर्वसू मध्ये, बरोबर आहे. वधमध्ये हां राहणार आहे. येस. मग त्याचा आता काय हे होईल? मी तुम्हाला वध तारा जो आहे, म्हणजे जन्म ताराचक्रामध्ये म्हणताय तुम्ही? हो, ताराचक्र. आता कारण ताराचक्राचा जो पुनर्वसू मध्ये आता जून पर्यंत राहणार आहे तो पुनर्वसू मध्ये. वध ताऱ्यामध्ये असं आहे की जर गुरुसारखा एखादा ग्रह वध ताऱ्यामध्ये जात असेल तिथे, तर साधारणतः जर तुम्ही बघितलं तर 1 वर्षाचे 3 भाग करा, म्हणजे 4 महिने होतात. हम्म. या 5 महिन्यातील काही घटना जातकाच्या वध ताऱ्यामध्ये असल्यामुळे गुरुसारखा ग्रह कुटुंबामध्ये एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचं निधन होण्याची शक्यता आहे, असा फलादेश द्यायचा. हम्म. म्हणजे एखादी व्यक्ती जी ज्येष्ठ असेल घरामध्ये, तर त्यावेळेला गुरुसारखा ग्रह जर दीर्घकाळ वधताऱ्यातून जर वास्तव्य करून भ्रमण करत असेल, तर त्या दरम्यान गुरुची गती आपण जर बघितली तर एका वर्षाला साधारणतः 2.25 नक्षत्र जातात, नाही का? हो, हां. मग एक राशी. जन्म, संपत, विपत, क्षेम, प्रत्ययी, साधक, वध, मित्र, अधिमित्र. मग वध ताऱ्यामधून जर समजा भ्रमण करत असेल तर त्यावेळेला मित्र अधिमित्र मिळतात का? तर अधिमित्र हा कमी मिळेल, पण मित्र मिळेल. मग त्याला तुम्ही साधारणतः बघितलं तर तिथे 2.25 नक्षत्र आहेत. 2.25 नक्षत्र म्हणजे 9 नवमास झाले, नाही का? हम्म. मग त्याचं जे काही कालावधी आहे त्या काळामध्ये वध ताऱ्यामधून जर ग्रह भ्रमण करत असेल तर त्या ठिकाणी सिक्वेन्स आपण जर बघितलं तर तिथे तुमचं म्हणणं आहे की आद्रामध्ये आहे का ते मॅडम, का पुनर्वसू पुनर्वसूमध्ये? मध्ये. हां, मग पुनर्वसू. पुनर्वसू, विशाखा आणि पूर्वा भाद्रपदा ही 3 नक्षत्र गुरुची आहेत ना, ती वध ताऱ्यामध्ये येतात का? हो हो, आता पण शुक्र वध मध्ये. हां, पण शुक्र जलद गतीचा आहे, कळलं का? शुक्र जाईल समजा, पण गुरु राहणार आहे. हां, मग गुरु राहिला तर त्या ठिकाणी घरातील ज्येष्ठ अष्टमीश आहे व्यक्तीला, तो, पंचमीश आहे. पंचवेश नाही, पण तरीसुद्धा ज्येष्ठ व्यक्तीच्या बाबतीमध्ये काही हादसे होऊ शकतात, नैराश्य येऊ शकतं. मूळचं मंगळ पण मॅडम वध ताऱ्यातच आहे ना. हम्म. हा, मूळचा मंगळ वध ताऱ्यात आहे, हम्म, हम्म. बरोबर. नाही सर, गोचरीने पण शनिवर बघेल त्यावेळेस. म्हणजे गोचरीचा शनी पण ओरिजिनल शनिवर पाहतो ना, म्हणजे हो, तो पण इम्पॅक्ट गोचरीचा पडेल. आहे, आणि समसप्तक आहे. हा, आणि तिथेच सर आता मृत्यूबिंदू पण बुधावरती दिला. हा, आता बुधावरती एक्झॅक्ट मंगळ बघतोय अंशात्मक गोचरेने. हस्ताच्या 2ऱ्या चरणामध्ये आता आहे, आणि आता बुध हा हस्ताचा 3रे चरण आहे.
तर आता एक्झॅक्ट गोचरीने बुधावरती पाहतोय तो मंगळ. बुध आणि मंगळाची युती आहे मॅडम. शनी मंगळ बुध. मंगळ आणि कन्या शनी पण राशीमध्ये आहे ना बघतोय आता. तर इथे बुध जास्त आता खराब झालाय. नाही नाही नाही, एक मिनिट. मंगळ आता कन्या राशीमध्ये आहे ना. युती मंगळ झाली आहे कन्या सर. राशीत आहे, तो एक्झॅक्ट बुधावरनं जातोय. हा म्हणजे युतीतून चाललेला आहे ना त्याच राशीत. हा हा युतीत हो. न जात. आणि वरती शनीची दृष्टी पण आहे तिथे आता. मंगळ आणि शनी समसप्तक योगामध्ये गोचरीने अख्ख्या खगोलामध्ये आहे. पण व्यक्तीच्या कुंडलीमध्ये आपण जर बघितलं तर मंगळ शनी समसप्तक योगात गोचरीचे आहेत. अधिक कन्या राशीतून मंगळ ओव्हरलॅपिंग कोणाला करणार आहे तर पहिला बुधाला आणि मग शनीला. तर शनी हा सप्तमेश आहे, बुध हा धनेश आहे. तर त्या संदर्भामध्ये बुध हा लाभेश सुद्धा आहे. तर त्यावेळेला मंगळ जेव्हा ओव्हरलॅपिंग करेल तर ह्या ठिकाणी पत्नी जोडीदार आणि लाभस्थान आणि धनस्थान किंवा कुटुंब या बाबतीमध्ये जातकाच्या जीवनात काही संकटे उपस्थित होऊ शकतील. जर तुम्हाला अंशात्मक फलादेश द्यायचा असेल तर साधारणतः मंगळ ते 30 तास साधारणतः 1 अंश ओलांडायला घेतो. त्या 30 तासामध्ये काही घटना होऊ शकतात, दुर्दैवी घटना. जेव्हा शनीवरून जाईल तेव्हा सुद्धा घटना आहेत, बुधावरून जाईल त्यावेळेला सुद्धा पण घटना आहेत. आणि आता तुम्ही बघितलं की आत्ता केतू आणि मंगळाची युती सिंहराशीमध्ये होती गोचरीची, त्यावेळेला पण बरीचशी आंदोलनं झाली आणि विश्वामध्ये हानी पण पोहोचली, नाही का? काय म्हणायचं आहे? बोला. पत्रिका काढा मॅडम. हा बोला मॅडम बोला. त्यांचे पैसे खूप लॉस झाले आहेत काय? पैसे म्हणजे आता त्या ठिकाणी कसं आहे, एवढा पैसा ओतलेला आहे तर त्या मानाने रिटर्न्स नाही आहेत. म्हणजे कधी कधी कसं असतं मॅडम, आता इलेक्शन पहिल्यासारखं नाबावरती राहिलेलं नाही. आता तुम्हाला पैसे खर्च करावे लागतात, नंतर परत पैसे मिळतात. पद मिळालं तर पैसे मिळतील, नाहीतर जे आहे त्याच्यावरती जीवन जगावं लागतं. मग तसंच त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो उपस्थित झालेला आहे. आणि आर्थिक टंचाई तुम्ही जे म्हणताय ना की मूळचा शनी जो आहे आणि मार्च महिन्यानंतर बरेचसे काही प्रोजेक्ट होते, वातावरण बदललेलं आहे, IMFचं लोन वगैरे आलेलं नाही, त्याच्यामुळे जे प्रोजेक्ट असतात किंवा जे काही त्यांच्या मतदारसंघामध्ये होणारी कामं असतात तर त्या याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच अडचणी निर्माण झाल्यात. म्हणजे वातावरण चिंताग्रस्त आहे. त्यात शनी आता वक्री आहे. शनी एंटर झाला मार्च महिन्यामध्ये. सप्तम स्थानामध्ये जेव्हा शनी होता त्यावेळेला त्या ठिकाणी लग्नावरती समसप्तक होता आणि त्याच दरम्यान तिथे अटीतटीची लढत झाली आणि जातक त्याच्यातून प्रचंड पैसे खर्च करून अगदी बॉर्डरवरती निवडून आलेला आहे. बोला. तर हे मुळातले शनी आणि मंगळ पण आपण युतीच कन्सिडर करायची ना. शनी 26 आणि मंगळ 27, म्हणजे हे पण म्हणजे मूळच कुंडलीत गोचरीची युती आहे मॅडम ती. गोचरीची पण आणि नाही मूळ कुंडलीत पण त्यांचे अंश तसे नाही युती नाही होणार. नाही युती नाही, पण मग त्यांना एक राशांतर 30 अंशाचं हे नवमोशामध्ये केंद्रात येणार आहे. होय होय. हा बरोबर, नवमोशात केंद्र. पोद्दार मॅडम तुम्हाला काय सांगायचं आहे? हो सर, नमस्ते सर. नमस्ते सर, करिअर ओरिएंटेडच पत्रिका आहे. दो शी इज अ फीमेल बट
म्हणजे टोटली त्यांचा जो काही पराक्रम जे साहस आहे ते एका मेल सारखंच आहे. कारण 1 5 9 हा ऍक्सिस आहे त्यांचा धर्मत्रिकोणात. आणि लग्नेश लग्नातच आहे. आणि लग्नेश रवी लग्नात सिंह राशीचा डेफिनेटली ते खूपच डॉमिनेटिंग आहेत त्यांच्या इथे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम त्यांना मुलांचा तितका सपोर्ट मिळणार नाही सर. हा सगळ्यात त्यांचा मोठा ड्रॉबॅक असेल. त्यांना म्हणजे जे काही गोष्टी मिळाल्यात म्हणजे वाढवडिलांवर जे त्या गोष्टी त्या खूप चांगल्या आहेत. त्यांनी लाभ पण भरपूर मिळवला आहे. कारण अष्टक वर्गाप्रमाणे पण लाभस्थानाला हायेस्ट पॉइंट आहेत, 40 मार्क्स आहेत तिथे. आणि सर तिथेच राहू आहे, मिथुनेचा राहू आहे आणि तो मात्र उग्रांश मध्ये. बरोबर. बोला, आवाज गेला तुमचा. मॅडम आवाज गेलाय. आहेत त्या पण आहेत गेला नाही. तिथेच छायाबिंदू मधल्या व्यक्तिपात बिंदू पण आलेला आहे. आणि शनीची या राहूच्या मुखात दृष्टी पण आहे आणि गुरुची पण या राहूच्या मुखात दृष्टी आहे. सो हे फॅक्टर त्यांना त्रासदायक ठरतातच आहे. म्हणजे जरी भाग्येश मंगळ आणि पंचमेश गुरु या दोघांची युती आहे तृतीय स्थानामध्ये, पण तरी सुद्धा ते म्हणतो ना आपण की काही गोष्टी तुम्हाला मिळाल्या विधिलिखित आणि या ह्याच्याप्रमाणे, पण त्याच्यामध्ये काही गोष्टींची भर पण टाकता आली पाहिजे. तर इथे त्यांचा मोक्ष त्रिकोण सुद्धा म्हणजे एमटी आहे, तिथे काही नाहीये. 4 8 12 जर नुसतं आपण स्थानागत राशी वाईज बघितलं, जलतत्व आहे तर तो एमटी आहे इथे. त्यामुळे आता मिथुनेचा गुरु आणि गोचरीप्रमाणे जो शनी जो चालला हा त्यांना त्रासदायकच ठरणार आहे. 25 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान जेव्हा मंगळ बुधावरनं एक्झॅक्टली 17 25 वरनं जातोय, तेव्हा डेफिनेटली काहीतरी घडामोड पण होईलच. आणि मगाशी जसं तुम्ही म्हटलं की रवीचा जो आपण म्हणतो की रवी राहूवरनं जाताना म्हणजे मिथुनेतून जाताना, पण त्याचबरोबर ह्यांना रवी जेव्हा मकरेतून जाईल आणि त्यांच्या षष्ठातून, तिथेच धूम आणि कालबिंदू पण आलेले. सो त्या दरम्यान त्यांना दर महिन्या म्हणजे दरवर्षी त्या दरम्यान डेफिनेटली त्रास होतोच. आणि जेव्हा जेव्हा मकरेतून रवी इथून जाईल तिथे 2 असे अशुभ बिंदू आलेले, धूम पण आणि काल पण. सो इथे त्यांना डेफिनेटली इथे त्रास होईलच होईल. सर यांचे बिझनेस पण खूप सारे असतील म्हणजे राजकारणाव्यतिरिक्त पण. शेतीचा जे काही फूड मॅन्युफॅक्चरिंग वगैरे म्हणतात ना, तर तसं हा सुद्धा आहे. आणि मुळामध्ये शेतकरी कुटुंबातलेच आहेत हे लोक. आणि नंतर त्यांचे वडिलोपार्जित राजकारणामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी वडील आणि मुलगी हे समांतर एकमेकाचे सपोर्टर आहेत. त्याच्यामध्ये पती जे आहेत ते स्वतः बिझनेसमॅन आहेत, नामवंत लोक आहेत असं हे नाही आहे. आणि अतिशय ग्रोथ चांगला आहे, पकड चांगली आहे आणि त्याच्यामध्ये बराच काळ झालेला आहे ते. आणि फायनान्शियल पोझिशन जी आहे तर मुळामध्ये एक सांगतो मॅडम की गुरुमंगळाची युती चतुर्थेश आणि दशमेश आपण बघितलं तर दोघंही एकमेकाच्या मित्रासोबत आहेत. त्या ठिकाणी दशमेश रवियुक्त आहे, जरी तो मित्र नसला तरी लग्न जे आहे ते अधिक बलवान झालेलं आहे. आणि सर्वांसोबत असल्यामुळे त्या ठिकाणी सरकार मान्य किंवा प्रजेमध्ये मान्य, अतिशय प्रजेमध्ये चांगला उत्साह आहे, चांगलं रिलेशन मेंटेन केलेलं आहे. पण लहान वयामध्येच ही संधी मिळालेली आहे, साधारणतः वय वर्ष 32च्या दरम्यान. हो, त्यांना दशा पण सर चांगल्याच आल्या, त्याच्यामुळे ते पण म्हणजे छानच आहे की शुक्राची दशा पण 20 वर्ष. नंतर थोडासा काळ कालांतराने कदाचित दशेमध्ये घातक ठरू शकतो. हा म्हणजे चंद्राची दशा तितकीशी त्यांना एवढी चांगली गेली नसेल, वेश चंद्र, पण ती संपली 23 नंतर. मग 23 पासून ते जवळजवळ 2030 पर्यंत मंगळाची दशा ती चतुर्थेश आणि भाग्येश आहे. सो डेफिनेटली पुन्हा त्यांच्या पॉलिटिकल करिअरसाठी ती चांगली असेल आणि त्या पॉईंटपणे ती चांगलीच जाईल त्यांना. आणि सर त्यांना ब्लेसिंग आहेत कारण लग्नबिंदू आणि रवी सुद्धा अभियांश मध्ये. मूळ कुंडलीत बलवान आहे. येस सर. बरोबर. आणि न्यायांश सारखं म्हणजे हा बिंदू पण बराच म्हणजे हा नवंश पण भेटत नाही. म्हणजे एकाच कुंडलीमध्ये अभयांश न्यायांश परत असे हे मिळत नाही. पण त्यांच्या कुंडलीमध्ये खरं तर न्यायांश फार रिअरली बघायला मिळतो सर, फारच रिअरली असतो. बरोबर. पंडितांश सुद्धा आहे. सो डेफिनेटली पॉलिटिकल ह्याच्यामध्ये तर्क जे आहे तो पण त्यांचा खूप स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे जे काही स्पीच आणि हे ते असतात त्याच्यामध्ये पॉप्युलरिटी पर्सनॅलिटी पण आहे अट्रॅक्टिव्ह असेल. येस. भरपूर अट्रॅक्टिव्ह. आणि ऑलरेडी कर्नाटकी याच्यामध्ये लोक फार दिसायला पण अट्रॅक्टिव्ह असतात. हो
सर इथे हा मॅडमने आता न्यायांश सांगितला ना, पुदार मॅडमनी, तर हा न्यायांश असणारा ग्रह स्वतःला न्याय मिळवतो की इतरांना न्याय मिळवून देतो? आता कसं आहे, एक तर सिंह राशीमध्ये जो दुसरं चरण जे आहे ते न्यायांश आहे. हो मग तो आता ते जे न्यायांश आहे ना मॅडम, न्याय पवित्रता, ज्याला न्यायाला धरून पुढे जाणं किंवा त्या ठिकाणी न्यायबद्ध असणं, हा एक पार्ट आहे. दुसरी गोष्ट न्यायकरण असणाऱ्या संस्थेशी संबंधित असणं. दुसरी गोष्ट की तिथ्यातून आलेला बिंदू हा कर्तव्यदक्ष आहे, तर न्यायामध्ये प्रतिष्ठा असणे, न्यायाने निर्णय घेणे, अशा बऱ्याच गोष्टी न्यायांशामध्ये सुचवलेल्या आहेत. न्यायांश बिंदूच चांगला आहे तो. त्याच्यामध्ये असणारा ग्रह न्यायप्रविष्ट ज्याला आपण म्हणतो किंवा न्यायाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये वातावरण असणं, पण तरीसुद्धा हेतू हा निश्चितच पॉझिटिव्ह आहे. आणि तो शुक्र ज्ञातिकारक आहे ना, म्हणजे इतरांच्या बाबतीत पण ते न्याय करतील असं पण आपण म्हणू शकतो ना, म्हणजे येस, अदर्स, ज्ञातिकारक म्हणजे अदर्स. हो हो हो. पण मूळ नवमांश कुंडलीमध्ये बघितलं तर चंद्र तस्करांश मध्ये आहे, तर ते मंगळाचं धाडस, तुम्हाला आता काही तस्करांश बद्दल सांगायला नको, तर तो राष्ट्राधिपती आहे आणि हेतू पण तसाच आहे, राजकारणामध्ये वावरण्याचा, म्हणजे काहीतरी पैसे कमवावे असं. राजकारणाला जे जे हवं ते सगळं आहे या मॅडमकडे. राजकारणाकडे पोषक कुंडली आहे. होय होय असं आहे. कळलं सर, थँक्यू. थँक्यू. आणखी काय सुचतंय कोणाला? शिंदे मॅडम, तुम्हाला काय सुचतंय का? दुसरं कोण सांगा तुमचे अनुभव. नमस्कार सर, सगळेजण सगळं सांगतात, सगळे बिंदू झालेत बोलून हेच, आणि लग्न बलवाने, आता पुन्हा तेच मुद्दे रिपीट होतील म्हणून सांगत नाही सर. तुम्ही सगळी सांगितले एवढी छान, कारण आता लग्नच बलवान आहे, लग्नच बलवाने, पहिले तिथेच हे होते अर्धी पत्रिका. आणि राजकारणाचं आहे. लहानपणापासून अतिशय सगळ्या तऱ्हेचा आनंद उपभोग, म्हणजे कसं असतं, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला काय काय मिळणार आहे हे तुम्हाला प्रथम स्थानावरूनच पाहता येतं. मग तसं तिथे त्या ठिकाणी जे काही सुविधा आहेत, सुख आहे, घर आहे, कुटुंब आहे, ह्या सगळ्याचा जो आनंद आहे तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मिळालेला आहे. पण लग्न बलवान आहे, तेजस्वी लग्न बलवान आहे. हो, लग्न बलवान असून लग्नेश लग्नातच आहे, दशमेश युक्त आहे. सूर्याला जे पूर्व दिशेचं स्थान मिळायचं ते लाभलेलं आहे. त्या सगळ्या दृष्टिकोनातून ही हे पत्रिका तिथे बलवान झालेली आहे. 80%. आता 20% प्रारब्ध तर हे प्रत्येकाच्या नशिबात प्रत्येकाचं. त्याचं आपल्याला माहिती आहे, कार्मिक फळ जे आहे ते जातकाच्या जीवनामध्ये तसं निर्माण होणार, त्याला आपण करू शकत नाही. बरोबर. सर मी पत्रिका ऐकून छान आहे सर. बोला मॅडम. धन्यवाद सर. धन्यवाद. चंद्र हा यांचा तस्करांशामध्ये आहे, यांनी सगळं म्हणजे सगळे फंडे वापरून या राजकारणात खूप यशस्वी झाले आहेत. पण उत्तर आयुष्यामध्ये ह्या एकट्या पडतील का केमद्रुम युगातला हा चंद्र आल्यामुळे? आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी की केमुंद्र योग जरी असला तर मनुष्य एकटा पण चांगलं जगू शकतो. दुसरी गोष्ट की समसप्तक योगामध्ये गुरुचं बळ आहे चंद्राला, बघा तुम्ही. म्हणजे जरी आजूबाजूला केमुंद्र योग हा जो आहे त्याचं फलित आपल्या व्याकरणामध्ये कुठलं सांगितलेलं नाही, फक्त तो एक योग सांगितलेला आहे, केमुंद्र योग, कुंभयोग योग. तर ज्या वेळेला आपण पाहतो इथे मंगळाचं धाडस आहे, गुरुची कृपा आहे आणि ती पूर्णपणे चंद्राला मिळालेली आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे शेवटचं आयुष्य जे आहे तो पण आपण भाग बघितला तर चंद्र हा 12व्या स्थानाचा अधिपती आहे. सिंह लग्नाला ऑलवेज तुम्हाला बघितलं तर एकांतामध्ये जीवन जाण्याची संधी जातकाच्या जीवनामध्ये उपलब्ध असते किंवा निर्माण होते. म्हणजे चंद्रावर कोणाचं दृष्टी आहे ते सुद्धा ठरवतं केमद्रुम युगाचं फळ कसं मिळेल ते, असं आपण म्हणू शकतो. बघा, परत सांगतो तुम्हाला मी, सिंह लग्नाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही एखादी पत्रिका तपासाल आणि ज्या वेळेला तुम्ही
एखाद्या वृद्ध व्यक्तीची कुंडली जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एकाकी जीवन जगण्यासाठी पण अलिप्तता निर्माण होते, पण अच्छा. रिटायर लाईफमध्ये असं आहे. आलं तशी लक्षात. शक्यता आहे. म्हणून हा. कुंडली तपासता आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहतो किंवा अन्य इत्यादी कुंडल्या पाहतो त्यावेळेला 12व्या हा. स्थानाचा विचार करतेवेळी तुम्हाला जीवन कसं असेल तर ते चंद्रावरून ठरवलं जातं. तर मुळामध्ये हा. चंद्र हा मनाचा कारक आहे. मानसिक स्थिती कशी असेल, एकांतामध्ये राहण्यासाठी आनंद असतो का, कधी कधी काही लोकांच्या जीवनामध्ये एकाकी जीवन जगणं अतिशय योगकारक सुखकारक असतं. हो. असं आहे का धडपडीचं जीवन जगायला आवडतं माणसाला, तर तसं नाही होत. चंद्राची स्थिती ही लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे आहे. ओके. आलं लक्षात सर. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणखी बघा 12 वाजता तुम्हाला आणखी काय काय दिसतं. केतू हा आलेला आहे तर यदा कदाचित पंचम स्थानासंदर्भात जातकाला संततीच्या बद्दलचं जे काही विजन असेल ते पूर्ण होणार नाही. संततीचा जो कारक ग्रह आहे तो गुरु मंगळाच्या युतीमध्ये आहे आणि तो ज्याला आपण म्हणतो की तूळ राशी ही सुखाची राशी आहे. त्याच्यामध्ये पंचम स्थानामध्ये आलेला केतू यदा कदाचित जातकाच्या संततीच्या दरम्यान घातक ठरू शकतो, पण तो भाग जो आहे तो पुढे आहे, आता नाही. तो कधी ना कधीतरी ह्या घटना होऊ शकतील. आता त्या घटना कधी होतील तर साधारणतः ज्या वेळेला राहूच्या युतीमध्ये शनी, मूळच्या राहूच्या युतीमध्ये शनीचं भ्रमण मिथुन राशीला होईल त्यावेळेला संततीबद्दलच्या चिंता उपस्थित होतील आणि त्या उपस्थित होताना साधारणतः 2035 ऑनवर्ड्स बघा तुम्ही, 2035 ऑनवर्ड्स बरोबर आहे. त्या दरम्यान तिथे जातक चिंताग्रस्त होऊ शकेल, कारण त्याला मुलं सुद्धा मोठी झाली असतील. मग काही वेळेला मोठी झालेली मुलं आपल्यासोबत असावी असा आग्रह असतो, पण नंतर तेव्हा ते दूर जातात त्यावेळेला ते दुःख होतं आणि असे प्रसंग येऊ शकतात. हो सर, बरोबर आहे. म्हणून तेव्हा जेव्हा तुम्ही शनीचं गोचर लावाल तर त्यावेळेला आत्ताचा शनी आणि 10 वर्षानंतर येणारा शनी हा मिथुन राशीमध्ये 2034च्या दरम्यान असू शकेल. बरोबर आहे सर, नाही का. आता 34 म्हणजे 1964 साली शनी तिथे होता, 94 साली आला, त्याच्यानंतर 2004 साली मला वाटतं आलेला आहे आत्ता, मला वाटतं मिथुन राशीमध्ये, आणि त्याच्यानंतर 2034च्या दरम्यानचा आहे. आणि सर त्यामुळे त्यावेळेसच राहू मध्ये गुरुची पण दशा असेल 2000 म्हणजे 35-36च्या दरम्यान. ह्या सगळ्या गोष्टी होणार, पण आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी दुःख पचवावी लागतात, दुःख येतात. हो, ते तर आहे. आणि कालांतराने सर हे एकटे पण म्हणजे ते डेफिनेटली तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे, कारण शनीची तिसरी दृष्टी चतुर्थ स्थानावर सुद्धा आहे आणि मूळ त्यांच्या राहण्याच्या स्थानापासून ते दूर पण जातील, कारण चतुर्थेशाचा वेळ झालेला आहे, चतुर्थेश त्याच्या वेळात आहे. सो डेफिनेटली ही शक्यता आहे. पण तरी पण ते एक असतं, सिंह लग्न स्ट्रॉंग आहे, शिवाय लग्नेश लग्नात आहे, सो कुठेही जरी असले तरी ते त्यांचा आनंद शोधतात. आता कसं आहे मॅडम, सांगतो मला मी, आपल्या पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर अनेक गावोगावी आमदार आहेत, त्यांचं राज्य आहे. मग तो जिल्हा छोटा असो का जिल्हा मोठा असो, पण तिकडचे ते राजे आहेत एवढं नक्की, नाही का. बरोबर, हे तर आहेत. आता तुमच्या पुण्यामध्ये मोहोळ सारखे व्यक्ती काही नसताना खासदार झाले आणि लगेच डायरेक्ट केंद्रामध्ये मंत्री झाले, ते नशीब म्हणायचं की नाही. येस सर, स्टार खूप कुठे काय काय घेऊन जातात माणसाला. म्हणजे नगरसेवक पण होते की नाही मला शंका आहे, पण मग ते आमदार पण नव्हते, नंतर डायरेक्ट खासदार झाले.
हो कधी हो कधी डायरेक्ट नशीब आपलं खासदार. असतं, हा डायरेक्ट खासदार झाले, मंत्री झाले. आणि पहिल्या स्ट्रोकमध्ये मला वाटतं पुण्यातून पहिली व्यक्ती असेल की जी मंत्री झाली. हो असं चांगल्या पोस्टला गेले ते आहे, बरोबर. येस, एव्हिएशन मिनिस्टर आहे ना. हो असं हो आहे. बरोबर. म्हणजे कधी कधी माणसाचं नशीब काय घेऊन जाईल कुठे काही सांगता येत नाही. हम्म. आणि रवी लग्नीच आहे ना सर, तर तो पण खूप महत्वाचा आहे आणि स्वराशीचा आहे तोच आणि तोच दिवसा पण आहे. मुख्य भाग आहे. खूप महत्वाचा आहे राईट. आणि सर सगळे भाव जे आहेत ना सर 21 डिग्रीवरच आलेले आहेत. फक्त पहिला 7वा भाव हा 20 डिग्री 49 कला आणि बाकी सगळे 21 डिग्रीवर आलेले आहेत. सगळे भाव मध्यभाव सगळे त्या ह्याला आलेले आहेत. आता बघा ना, आपल्याकडे हालचाली सुरू आहेत. कदाचित देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान करण्याची इच्छा आहे, अरे वा योजना चालू चांगले. आहे. येस. म्हणजे नागपूरवाल्यांना लॉटरी लागणार आहे. आपल्या मॅडम आहेत नागपूरच्या. दोन मध्ये तीन आहेत, तीन आहेत. अच्छा. एक तर त्यांच्या शिक्षिका आहेत. हो हो सर. नाही, योजना चालू आहेत. हो चालू आहेत सर, बरोबर इज आहे अ तुमचं म्हणणं. कॅपेबल मॅन. हो प्रश्नच नाही. मोदींचे लाडके आहेत ते खूप. येस. नाही, व्यक्ती पण देशासाठी समर्थक आहे. हो हो, देशासाठी त्यात काही वाद नाही. 19-20 होते येत आहे, पण व्यक्ती म्हणून होऊ हो शकते, शक्यता आहे. आणि कुंडलीतले योग सुद्धा आहेत. हो सर, बरोबर आहे. म्हणजे त्यांना कधी वाटलं नव्हतं की ते महापौर होतील, त्यांना कधी वाटलं नव्हतं ते आमदार होतील, त्यांना कधी वाटलं हं. नव्हतं नगरसेवक होतील. आणि नेमकं नगरसेवक होताना इलेक्शन 6 महिने पोस्टपोन झालं म्हणून त्यांचं वय 21 झालं त्यावेळेला, आणि त्यांना हो नगरसेवक पद मिळालं. हे हो, नशीब असतं. नशीब आहे. आता 5 वर्ष पुढे ढकललं असतं तर आणखी कुठल्या कोपऱ्यात गेलं असं कळलं नसतं, पण हो नशीब असतं. हिस्ट्री मेक्स फ्युचर. ते असं तर आहे. आहेच सर. आणि ते तेवढे कॅपेबल आहेत, यात डाऊट नाही, प्रश्नच नाही. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. आणखी कोणाला काही विचारायचं आहे तर विचारा. आता 9 वाजलेले आहेत, समारोप करायचा आहे सर त्याच्यामध्ये. बोलू. हां, बोला ना. सर आता अष्टक वर्गाने म्हटलं तर षष्ठामध्ये सप्तमात आणि दशमात आणि लाभात आणि व्ययात लग्नात इथे सगळीकडे मार्क चांगले आहेत. लाभामध्ये 40 गुण आहेत, हो हो, दशमात 34 गुण आहेत, व्ययात म्हणजे ह्या 7 स्थानामध्ये जास्तीत जास्त गुण आहेत. म्हणजे एकूण गुण पण नक्कीच त्यांच्या याच्यामध्ये असतील, म्हणजे होतील टोटल पण ती जास्तच होणार आहे. म्हणजे इथे पण ती कुंडली दिसतीच आहे, अष्टक वर्गाने पण दिसते. पण याच्यामध्ये आता आपण दशा जर पाहिल्या, समजा आता राहू म्हणजे सुरू झाल्यानंतर तर तिथे 30 साली म्हणजे 58 त्यांचं वय पूर्ण होत आहे. आणि राहू मध्ये पहिली राहूच असणार आहे, गुरु पण असणार आहे. आता इथे गुरु दशा जरी म्हणजे राहू तर नाही, गुरु जरी म्हटला तरी तो अष्टमेश आहे. म्हणजे आपण जे म्हणतोय की कालांतराने त्यांच्यावरती काही संकट येऊ शकतं किंवा काय घडू शकतो, तर त्या दशा पण दर्शवतायत की गुरु असला तरी तो अष्टमेश आहे. त्याच्यानंतर शनी येते, तर शनी पण मारकेशाची दशा आहे, बुध पण मारकेश आहे. म्हणजे हा पुढच्या आपण जो म्हणतो की मारकेश पण आपण म्हटलं की पुढे कालांतराने तो त्रास देईल, गुरु पण अष्टमेशाने पण त्रास देईल. तर आता त्या दशा मग त्यांना त्रासदायक ठरतील का येस, तुमचं म्हणणं अगदी पटतंय. राहूच्या नंतर? तुमचं म्हणणं पटतंय, त्याच्यावरती मी तुम्हाला रिप्लाय देतो. मॅडम, असं आहे की कदाचित त्यांना पुढची निवडणूक लढवायची नाही आहे आणि त्यांना म्हणजे निवृत्ती स्वतःहून माघार घ्यायची घेतील. आहे. निवृत्ती त्यांचा विचार चाललेला आहे. आता निवृत्ती एवढ्यासाठी आहे की धनुराशीचा केतू आहे, तो ऑटोमॅटिकली हो निवृत्ती आणणार. आणि आणणार. हो नंतर हो त्या दरम्यान प्रतिष्ठा जी आहे ती त्यांना ऑलरेडी मिळालेली आहे. आणि हो कुटुंबाचं लौकिक चांगल्यापैकी हो त्याच्याकरता म्हणून त्या तिथे आल्या आणि त्यांचं समाधान हो झालेलं आहे कुटुंबाचं. त्याच्यामुळे परत हो ह्या व्यापात पडायचं नाही असं त्यांच्या हो कुटुंबांनी ठरवलेलं आहे आणि आयुष्य चांगलं जाणार. हो
हो, म्हणजे आता काही पुढे जाऊ नयेच. म्हणजे आपण मागच्या ज्या हो. 2-3 कुंडल्या पाहिल्यात येस, येस. त्याच्यातून अति हव्यासापोटी जे झालेलं आहे ते घडू नये, कारण पुढचा काळ जो आहे तो येस. सगळा डिफिकल्टच आहे. तर त्यांनी उलट ही माघार घेतली तर त्यांच्या दृष्टीने चांगलं ठरेल नाही, असं मला ठरलं की तरी वाटतंय. म्हणजे पुढे कंटिन्यू करायचं नाही, प्रपंचाकडे हा. जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आणि हे सगळं जे आहे ते असंच चालतं. आणि कधी काही संकट येतात ह्या राजकारण्यांना काही कळत नाही, भयंकर ताप हो, असं आहे. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. ठीक आहे. हां बोला. सर एक विचारू का? हां बोला ना. सर हे बुध आणि शनी हे डबल मार्केश आहे, पण हे बुधामुळे त्याचा नीचभंग राजयोग झाला, तर त्याचा काही परिणाम कसा होतो? त्याचा नाही, परिणाम कसा होतो? नीचभंग राजयोग नाही आहे, बुध हा उच्चीचा आहे. नाही, हा बुध उच्चेचा झाला ना, त्यामुळे हे शनी पण कसा फळ देईल? सांगतो मला मी. सिंह लग्नाला धनस्थानामध्ये जर बुध मारक स्थानामध्ये उच्चीचा होत असेल आणि सप्तमेश त्याच्यासोबत असेल तर मार्केशाचा दोष जास्ती प्रमाणामध्ये जातकाच्या जीवनामध्ये उपस्थित होत नाही, हा नियम आहे. अच्छा. प्रत्येक लग्नाला, आता उदाहरणार्थ तुम्हाला तूळ लग्नाला धनस्थानामध्ये येणारा मंगळ हा जर यदाकदाचित त्या ठिकाणी उच्चीचा झाला चतुर्थामध्ये, तर त्या दरम्यान मार्केशाचा दोष हा लागत नाही. सप्तमेश आणि धनेश हा मारस्थानाचा अधिपती असल्यामुळे तूळ लग्नाला, आणि तो जर उच्चीचा आला चतुर्थामध्ये तर मारस्थानाचा दोष हा नष्ट होतो, नाही का होतो. थँक्यू सर. म्हणून बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या पर्टिक्युलर लग्नावरती येणारा, आता मिथुन लग्नाला धनस्थानामध्ये गुरु आला आणि गुरु उच्चीचा आहे आणि चंद्रसुद्धा जर उच्चीचा गेला 12व्या स्थानामध्ये तर मारस्थानाचा दोष धनस्थानाचा लागत नाही. पण सप्तमातला जो शनी आहे, मिथुन लग्नाला गुरु जर उच्चीचा झाला तरीसुद्धा मारस्थानाचा दोष नाही. बघा परत सांगतो, मिथुन लग्नाला धनस्थानामध्ये गुरु असेल आणि तो उच्चीचा झाला तर सप्तमेश म्हणून तो उच्चीचा आहे आणि चंद्र पण उच्चीचा झाला 12व्या स्थानामध्ये, तर तशी तुम्ही कुंडली कॅल्क्युलेट करताना दोन्ही स्थानाचे ग्रह जेव्हा उच्च होतात त्याला दोन्ही स्थानाचं फलित मार्केश म्हणून देता येत नाही. हा भाग म्हणजे चांगलं फल देतात. नक्की नक्की. बरेचसे अँगल आहे मॅडम. कसं आहे माहिती आहे का की आपल्याला ज्योतिषमध्ये इथून तिथे पलीकडे अलीकडे जेव्हा प्लॅनेटरी पोझिशन असते तर ती पराशरीमध्ये सांगितलेली आहे. म्हणून पराशरीचा विचार जो आहे, ऋषी पराशरींचा विचार वेगळा आहे आणि जातक पारिजातकाचा विचार वेगळा आहे. प्रत्येक ऋषींनी आपापलं मत जे आहे ते वेगवेगळ्या तऱ्हेने मांडलेलं आहे. आणि त्यांना काय वाटलं, आता आपण जेव्हा कुंडली वाचतो त्यावेळेला आपल्याला काय वाटतं ते आपण जातकाला सांगतो, पण आपण जे शिकणार आहोत किंवा शिकत आहोत ते पूर्णपणे तुम्ही जातक पारिजातक आहे, पराशरी आहे ह्याच्यावरती विचार करून आपण नाडी पण शिकलात. नाडीचा आपण विचार करताना बऱ्याच प्रकारच्या नाड्या शिकवलेल्या आहेत त्याच्यामध्ये, कळलं का? असा भाग. म्हणून मिथुन लग्नाला पर्टिक्युलर जर बघितलं तर गुरु हा धनस्थानामध्ये उच्च असेल तर त्यावेळेला जन्म झाला आणि चंद्रसुद्धा एखाद्या वेळेला कदाचित उच्च मिळतो आणि तो 27. म्हणून आकाशाचं खगोल जे आहे ना मॅडम, ते खगोल जर आपल्याला बरोबर मिळालं आणि त्याच वेळेला जन्म झाला तर एका दुसरं स्थान जर तुम्हाला दुःख देत असेल तर पर्टिक्युलर त्या स्थानातलं सुख तुम्ही कधीही लपवू शकत नाही, ते मिळतं असं आहे. नंबर ऑफ अँगल्स आहेत तुम्हाला विचार करायला. म्हणून मेन पॉकेटिंग काय आहे तर मिथून लग्न बघितलं तर चातुर्याचं लग्न आहे. लग्न कुठलंही बघितलं तर ते खराब आहे असं म्हणता येणार नाही. त्याचा जो प्लॅनेट आहे किंवा त्याच्यामध्ये आलेला ग्रह आहे तो कोण आहे तो तिथे तुम्हाला तो त्याप्रमाणे ॲक्टिवेट होणार. तुम्हाला कष्टातून, जसं मी एक तुम्हाला उदाहरण देतो, एक व्यक्ती आता हयात नाही आहेत, मग त्यांचं वृश्चिक लग्न लग्नी शनी आणि लग्नी शनी असल्यामुळे भरपूर कष्टाने एक बांधणी केली, पण त्या ठिकाणी वृश्चिकेला जर समजा शुक्र चंद्र असे जर ग्रह असते
तर त्या ठिकाणी आपल्यासाठी कोणतरी दुसरा झटतो आणि आपल्याला फायदा मिळतो. म्हणून बऱ्याच वेळेला जे राजकारणी वगैरे जे आहेत तर त्यांच्यामध्ये असणारे प्लॅनेट हे कोण आहेत, कुठले आहेत. जसं उदाहरणार्थ आपण बघितलं तर वृश्चिक लग्नाला पुरुष जातक असेल आणि लग्नी रवी आला तर त्या ठिकाणी तो दशमेश लग्नात आला, तो राजयोगकारक ठरला. आणि लग्नेश षष्ठामध्ये गेला तर त्या ठिकाणी तो राजयोगकारक ठरला. मग षष्ठस्थान हे मेष राशीचं आहे, वृश्चिक राशी ही सुद्धा मंगळाची आहे, मेष पण मंगळाची आहे. त्याच्यामध्ये असणारे ग्रह हे जर एकमेकाचे मित्र असतील तर फलित तसं मिळतं. त्यातला एखादा ग्रह जर शत्रू असेल तर त्या शत्रूचं फलित पण उपलब्ध आहे आणि मित्र असेल तर मित्राचं फलित पण आहे, असं आहे. म्हणून तुम्हाला एका पर्टिक्युलर सेक्टरच्या कुंडल्या जर तुम्ही तपासल्या, मग तुम्ही अधिकारी म्हणा, एखादे राजकारणी म्हणा, एखादं नाटक म्हणा किंवा सिनेमाचे ॲक्टर्स म्हणा, उद्योगपती म्हणा, अशा आपण भिन्न भिन्न पत्रिका लावतो. IASच्या लावल्या बऱ्याच पत्रिका, IPSच्या लावल्या. मग त्यावेळेला त्यांचं सेक्टर जे आहे ते त्यांना यश का देऊन जातं, तर त्याला कारण असं असतं की ते प्लॅनेटरी पोझिशन त्यांना तशी मिळालेली असते. आता दुःख कोणाच्या नशिबात नाही, बऱ्याच लोकांच्या नशिबात आहे. पण त्यातून पण आपण चांगल्यापैकी यश मिळालं तर तुम्हाला जगता येतं, असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. सर आजची कुंडली खूप छान झाली. धन्यवाद मॅडम. असाच आवाज द्या, असाच आवाज ठेवा. ते खूप चांगल्या पॉइंट्स आहेत. शेवटी तर आणखीन जास्ती म्हणजे भर पडली त्याच्यात. बरोबर. म्हणजे लग्न आणि ते मारकेशाचा दोष ह्याच्याबद्दल परत विस्तृत चर्चा झाली. थँक्यू सर. नक्की नक्की. काय कसं असतं मॅडम, कुंडली पाहण्याचा जो काही व्ह्यू आहे ना तो फार महत्वाचा आहे. नुसतं एकाच गोष्टीवरती आपण जर समजा तिथे हल्ला केला तर तसं नाही चालत. म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती निश्चित त्यातली वाईट घटना घडवेलच का. आता जसं ह्या लग्नाला आपण जर पाहिलं तर शनी हा मार्केट सप्तमेश आहे आणि बुध सुद्धा मार्केश आहे. पण बुध हा उच्चीचा झालेला आहे, त्याच्यावर सप्तमेश सुद्धा सोबत बसला आहे आणि तो त्याचा मित्र आहे. तर त्या ठिकाणी मारक स्थानाचे जे काही वाईट परिणाम आहेत ते जातकाला त्रास देणार नाहीत, हा संदेश आहे. तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे कुंडलीचं वेगवेगळ्या तऱ्हेने. सर समजा तुळा लग्नाची पत्रिका आहे आणि चंद्र द्वितीय स्थानात आहे म्हणजे वृश्चिक आहे, तर मग हा चंद्र स्थानबली झाला. मग नाही स्थानबली कसा होईल, नीचेचा होईल. हो नीचेचा झाला पण दुसऱ्या स्थानात आला ना. बरोबर आहे. ऐका, तुम्हाला जर समजा मारक स्थानाचं तूळ लग्नाला फलित द्यायचं असेल, मंगळाची पोझिशन काय आहे, म्हणून मी मगाशी सांगितलं तूळ लग्नाला चतुर्थात मंगळ आला तर त्या ठिकाणी त्या जातकाच्या जीवनामध्ये मारक स्थानाचा दोष हा नाहीसा होतो. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक कलकत्त्याची व्यक्ती होती, वयाच्या 17व्या वर्षी विवाह होऊन, म्हणजे 1954 सालचा जन्म आहे आणि मालाडला रामचंद्र नावाची लेन आहे, ती त्यांच्या सासऱ्यांच्या नावाने लेन आहे आणि ते तिथे राहायला आल्यानंतर संपूर्णपणे प्रॉपर्टी आज जवळजवळ 200 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे. लग्नेश चतुर्थात उच्चीचा म्हणजे मार्केश चतुर्थात उच्चीचा झाला की नाही. हो सर. मग अशा वेळेला त्या व्यक्तीच्या नावावरती आज 200 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि मालाडला स्टेशन जवळ, कळलं, मुंबईमध्ये. मग हा योग काय सांगतो, म्हणजे जिथे विवाह झाला, कलकत्त्यात जन्म झाला, विवाह मुंबईत झाला, मुंबईमध्ये कोणाच्या घरी झाला त्याला फार महत्व आहे. म्हणजे एवढं सगळं मिळालं. मग दरवेळेला आपण जर म्हटलं की मार्केशाचे नियम जे आहेत ते कुठल्याही लग्नाला जर मारक स्थानाचा अधिपती जर उच्च ग्रह होत असेल, उच्चीचा होत असेल किंवा उच्च ग्रहासोबत असेल तर त्याचे जे काही दोष आहेत ते कमी होतात. कधी कधी दोष लागतच नाही, असं आहे.
थँक्यू. थँक्यू. बरं, आता बराच वेळ झाला, तर आता समारोप करायचा आहे. चव्हाण मॅडम, अभिप्राय द्या. सर नमस्कार. मला एक प्रश्न होता. बोला. जसं मारक स्थान उच्च होतो, तर मारक स्थानाचा ग्रह जर नीच सोबत असेल तर तो मारक डबल मार्केज होऊन जाईल का? नाही नाही, आता महाराज स्थानाचा अधिपती नीच म्हणून आम्हाला लग्न सांगा तुम्ही कोणतं आहे ते. नाही नाही, लग्न 3-9 मिथुन लग्नाला गुरु. मिथून लग्नाला गुरु निषेध झाला तर नाही नाही, सप्तमातील, मिथून लग्नाला गुरु निषेध झाला, सप्तम स्थान निषेध झालं की नाही हा. मॅडम? सप्तमीत अष्टमात असेल तर निषेधा होईल. आणि धनेश चंद्र जर समजा वृश्चिकेला गेला तर षष्ठ स्थानामध्ये जाईल. हा. मग एक अष्टमात गेला, एक षष्ठात गेला तर हानिकारकच आहे ना. ओके. तुम्हाला कुंडली ताबडतोब असं ट्विस्ट करता आली पाहिजे. ओके. चव्हाण मॅडम, चला. हा, थँक्यू. हो सर. बोला. आता या स्त्रीचा सूर्योदयाचा जन्म आहे. रवी लग्न भावारंभी, त्याच्यामुळे सूर्योदयाचा जन्म आहे. त्यामुळे नवमोशात पण रवी लग्नी चाललेला आहे. त्याच्यामुळे रवी पॉवरफुल झालेला आहे. आता या स्त्रीची पत्रिका पण खूप वेगळी वाटली. नशीब आणि अंगातील जे काही पुढारीपणाचे गुण आहेत त्याचा एकत्रित परिणाम इथे दिसत आहे. म्हणजे वारसा हक्काने जरी फायदा मिळाला असला तरी जातकाचे स्वतःचे प्रयत्न आणि त्यातून यश हे सुद्धा दिसतंय. आता तिला 7.5 पण सुरू झालेली आहे. तर 7.5 मध्ये थांबणं हे गरजेचं आहे थोडस. कारण पुढची दशा, केतूची जी अंतर्दशा येणार आहे ती थोडी त्रासदायक, जेव्हा चंद्रावरून शनी जाईल त्यावेळेला त्रासदायक होईल. तर इतर निर्माण होणारी ग्रहमाने यातून पण जातक नेहमी पुढेच जात आहे, चांगलं आहे. आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्यातले बरेच आपल्याला या कुंडलीमध्ये दिसतं. त्याच्यामुळे तुमचे मी खूप आभार मानते आणि थँक्यू सर. खूप छान झाली कुंडली. थँक्यू. बघा, आता तुम्ही 7.5चा विषय काढला, सांगतो तुम्हाला. जेव्हा शनी महाराज जेव्हा मेषेला जाते त्यावेळेला त्याच्या अगोदरच ही व्यक्ती निवृत्त झाली असेल किंवा निवृत्त होईल. कारण आता जो कालावधी जो आहे ना आमदारकीचा, तो तेवढाच उरला आहे. आणि शनीची दृष्टी पण आता केतूवर आहे ना, धनुवर. तेवढाच उरलेला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे की 7.5 मध्ये निवृत्ती ही निश्चित आहे. कळलं? एनिवे, आता कुबल मॅडम, बराच वेळ झालाय, तुम्ही समारोप करा. समारोप म्हणजे समारोपच तर सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम, तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत, सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे पण आभार. पण सगळेजण खूप छान. आता परत परत ते बोलण्यात काय अर्थ नाही. सगळं झालं, जेबिनी झालं, सर्वतोभद्र झालं, अष्टवर्ग झालं, आपलं पारंपरिक पण झालं. पण सर तुम्ही म्हणजे तुमची कुंभरास अगदी तुम्हाला खूप, मी आज असं दुसरं 2 मिनिटात बोलू इच्छिते. त्या कुंभराशीचं म्हणजे ते काय प्रतीक, खांद्यावर तो ज्ञानाचा घडा प्रत्येक वेळेस मला म्हणजे अगदी दिसतं. आणि बाकीचे पण जे कुंभराशीचे लोक माझ्या आयुष्यात आलेले आहेत ते मला सगळे म्हणजे असेच, तर म्हणजे अगदी ते दिलेले ना राशींना जे चिन्ह आणि जे असं म्हणतात. आणि तशी पण ही वायुतत्वातली सगळ्यात हायस्ट लेवलला म्हणजे 3, 7, 11, पण 11 जास्तीत जास्त ज्ञानी. आपण 3 पण आहे, 7 पण आहे, नो डाऊट, पण 11 खूपच. कारण 7कडं हे आलं ना आपला शुक्र, त्यामुळं ते थोडे इकडे इकडे डामाडोल असतात. बुध पण छोटा आपण म्हणतो ना, जे प्रिन्स, पण हे कसं ऍक्च्युअल मॅच्युरिटी कुंभेमध्येच आहे. आणि जे विजडम काय हवं ते, मी स्तुती नाही करत, म्हणजे अगदी खरं. आणि तुम्ही आज सगळेच बाकी पण जाता जाता हे फार छान सांगितलं. ते मार्केश म्हणून आम्ही खूप आरडाओरडा करतो, पण त्या मार्केशाला पण कसं म्हणजे त्याचा दोष कसा हे करायचा ऑप्शन, हे अतिशय सुंदर. म्हणजे प्रत्येक वेळेस पत्रिका तर छान आणताच तुम्ही, पण आम्हाला असे गोल्डन फॉर्म्युलेज देतात त्यासाठी पण. आणि पत्रिकाचं वाचन तर छानच झालं, सगळ्यांनी पण छान केलं. तर सर तुम्हाला आणि तुमच्या सहित सर्वांना खूप हॅट्स ऑफ. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. सर्वांच्या संमतीने मीटिंग एंड करतो. धन्यवाद. ऑल द बेस्ट.